नमस्ते. नमस्कार. याच आठवड्यात सोमवार मंगळवारी अध्यापकांचा काही गट CBSEचं प्रशिक्षण घ्यायला गेला होता आणि तिथे काही कृतीसत्र दिली होती शिक्षकांनी करण्यासाठी. आणि एका कृतीसत्रामध्ये चार्ट तयार करायला लावला होता एका संकल्पनेवर आणि त्याच्यासाठी अर्धा तास वेळ दिला होता. आमचा जो गट होता त्यांनी पोस्टरच्या आयडियाज, त्याचं क्रिएटिव्ह रिप्रेझेंटेशन्स आणि त्या पोस्टरवर लिहिण्यासाठी एक कवितासुद्धा ChatGPT कडून जनरेट करून घेतली होती. आणि त्याचं प्रेझेंटेशन आम्ही त्या पोस्टरवर वेगवेगळ्या कल्पना एकत्र करून केलं. आणि त्यामुळे आमचा बराचसा वेळ हा त्यातलं काम करण्यातला, अलाइनमेंट करण्यातला किंवा कविता तयार करतचा वाचला. कारण मुख्यतः तिथं त्या विषयातले शब्द सर्वांसमोर यावेत असं अपेक्षित होतं. मला आठवतंय बरोबर साधारण 2-2.5 वर्षापूर्वी ज्यावेळी ChatGPT आलं त्यावेळी आपल्या सगळ्या अध्यापकांच्या एका बैठकीमध्ये आता अध्यापकांना काय बदल करायला लागतील किंवा ChatGPTमुळे काय होईल अशा स्वरूपाचं सत्र आकाशदादांनी घेतलं होतं. आणि हे काहीतरी नवीनच आलं आहे आणि आता कसं शिकवायचं, आता मुलांना सगळी उत्तरं तर ChatGPTला मिळतील असे प्रश्न आपल्याला पडलेले. पण शिक्षकही त्याच्या पुढे गेले आणि आपल्यातल्या अनेकांनी वर्षभरात प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न ChatGPT कडनं सेट करून घेणं, आपल्याला हवी तशी गोष्ट, हवे तसे प्रश्न, हवे तसे चित्र तयार करून घेणं, हवी तशी प्रेझेंटेशन्स तयार करून घेणं आणि यातला बराचसा वेळ वापरून सुद्धा शिक्षणातलं परिणामकारकता वाढवणं असं केलं असेल. आणि आजचा आपला याचा मुख्य विषय सुद्धा AI आणि शिक्षण असा आहे. त्यासाठी मार्गदर्शन करायला श्री विवेकराव सावंत आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. विवेकरावांचं लोकाभिमुख विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, संशोधन, नवनिर्मिती, सामाजिक उत्तरदायित्व, व्यवस्थापन आणि नेतृत्व अशा क्षेत्रात भरीव योगदान आहे. विवेकराव महाराष्ट्र ज्ञान मंडळ म्हणजेच MKCLचे प्रमुख मार्गदर्शक आहेत. 2001ला त्याची स्थापना झाली ते 2019 पर्यंत सर MKCLचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते. या दरम्यान तब्बल 2 कोटी लोकांसाठी संगणक साक्षरता अभ्यासक्रम म्हणजेच MSCIT यशस्वीपणे राबवण्यात आला. MKCLच्या माध्यमातून 5,000 संगणक प्रशिक्षण केंद्र, 50,000हून अधिक संगणक आणि 25,000हून अधिक संगणक प्रशिक्षकांचा गट हा तयार केला गेला. लोकसहभाग, समाजकेंद्रीय आस्थापना आणि त्यातून लोकपरिवर्तन हे सरांच्या कार्याचं मुख्य तत्व राहिलं आहे. त्यापूर्वी विवेकराव 12 वर्ष CDAC-मध्ये जे प्रगत संगणक क्षेत्रातील संशोधन आणि विकास कार्यातील संस्था आहे त्यात महत्त्वाची भूमिका बजावत होते. आणि त्यात त्यांच्या कार्यकाळात ॲडव्हान्स कॉम्प्युटिंग ट्रेनिंग स्कूलची स्थापना CDAC-मध्ये करण्यात आली. आपण सर्व जी गोष्ट आवडीने मुलांना सांगतो त्या स्वदेशी महासंगणक म्हणजे परम महासंगणकाची निर्मितीमध्ये सरांचं मोलाचं योगदान आहे. अनेक तज्ज्ञ समित्या, अभ्यास गट, शासकीय संस्था याचे ते अध्यक्ष मार्गदर्शक होते आहेत. सन 2000 मध्ये तत्कालीन पंतप्रधानांनी जी IT टास्क फोर्स स्थापन केलेली होती त्याचे सर माननीय सदस्य होते. आणि या सगळ्या कार्याबद्दल त्यांना ज्ञानसूर्य पुरस्कार, राजीव गांधी संगणक सारथी पुरस्कार, रोटरी इंटरनॅशनलचा जीवन गौरव पुरस्कार, पुण्यभूषण पुरस्कार असे विविध पुरस्कार मिळालेले आहेत. मुख्यतः आधुनिक तंत्रज्ञान हे समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचले पाहिजे, त्याचा व्यक्तीच्या विकासासाठी आणि त्यासोबतच राष्ट्राच्या विकासासाठी उपयोग झाला पाहिजे असे सूत्र त्यांच्या कामात कायमच राहिल्याचे आपल्याला दिसून येते. या सगळ्या विषयांबद्दल त्यांनी विविध लेख लिहिलेले आहेत, विविध पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. प्रबोधिनीशी त्यांचा जुना ऋणानुबंध आहे आणि गेली 5 वर्ष ज्ञान प्रबोधिनी संशोधन संस्थेच्या अध्यक्ष म्हणून ते काम पाहत आहेत. आज आपल्याला AI आणि शिक्षण याविषयी ते मार्गदर्शन करायला आलेले आहेत. मी विवेकरावांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. प्रथमतः मी ज्ञानप्रबोधिनीचे खूप मनापासून
आभार मानतो, कृतज्ञता व्यक्त करतो की या विषयावर बोलण्यासाठी मला निमंत्रित केलं आणि तुमच्याशी मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली. माझा आवाज शेवटपर्यंत येतोय ना व्यवस्थित? नाही येते? हां, आता येतोय? हां, व्यवस्थित येतोय. हां, तर त्याच्याबद्दल मी प्रथमतः कृतज्ञता व्यक्त करतो. आधीचं जे प्रास्ताविक झालं ते ऐकून माझंही थोडंसं मनोरंजन झालंय की तुम्ही ChatGPT वापरून कविता वगैरे केल्या आहेत, चांगली गोष्ट आहे. त्याच्याविषयी नंतर आपण काही भाष्य करूच. त्याचबरोबर माझा जो परिचय, विस्तृत परिचय करून दिला, तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला एवढीच विनंती करेन की ते लवकरात लवकर विसरून जा. मी खरं म्हणजे शिक्षक आहे आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये मी 1979 ते 87 या काळामध्ये फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर सायन्स हे 3 विषय शिकवत होतो. आणि माझ्या संपूर्ण करिअरमधला तो सर्वात आनंददायक असा काळ होता असं मी मानतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे आई, वडील, आजोबा सगळे शिक्षक होते, त्यामुळे मला शिक्षकांमध्ये आलं की जरा मनापासून बरं वाटतं. आणि हे मी शिक्षक नसलेल्या श्रोतृवृंदाला सुद्धा असंच सांगतो. तर आज मी 2 प्रेझेंटेशन्स करणार आहे. तर हे जे एक पहिलं प्रेझेंटेशन आहे याच्यामध्ये जवळजवळ असे 63 स्लाइड्स आहेत. हे मी तुम्हाला पटकन समोर तुमच्या क्लिक केलं आणि संपवून टाकणार आहे. आणि हे तुम्हाला देणार आहे की तुम्ही कुठली भन्नाट टूल्स वापरून काय काय शाळेत करू शकता. आणि तुमचे विविध रोल्स जे आहेत तुम्ही बघताय ना स्क्रीनकडे. आपलं प्रेझेंटेशन चालू आहे बरं का. तर खूप काही टूल्स आहेत आणि त्याचं मी काय केलंय की प्रत्येक टूलच्या बद्दल एक छोटी छोटी व्हिडिओ केली आहे, म्हणजे तुम्हाला ती कळावी, जास्त नीट तुम्हाला वापरता यावे याच्यासाठी तशी व्यवस्था केलेली आहे. तर असं हे प्रेझेंटेशन झालं आपलं एक. याचं कारण हा एक गृहपाठ आहे आणि ही टूल्स आहेत. ही टूल्स समजून सांगत बसणं आणि त्याच्यावर तुमचा वेळ घालवणं हे तुमच्या प्रती मला विशेष आदर नाही असं दर्शवण्याचं एक लक्षण ठरेल. त्यामुळे मी तसं करणार नाही. पण ही जी टूल्स आहेत ही मी खास निवडली आहेत तुमच्यासाठी आणि तुम्ही त्याचा खूप नीट अभ्यास करावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आणि त्याचबरोबर एक दुसरी विनंती आहे की ही टूल्स जी त्याच्यात दिली आहेत ही तुम्ही वापरावी. परंतु 1ली ते 8वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना मुळीच असं काहीही देऊ नये. 1ली ते 8वी या काळामध्ये डिजिटल डिटॉक्स हा आपला मंत्र पाहिजे. नो डिजिटल टेक्नॉलॉजी, नथिंग. तर त्यांनी कशा प्रकारे शिकावं याचं खरं वस्तुपाठ ज्ञानप्रबोधिनींनी दिलेलं आहे. त्याच्यामुळे तिथे तंत्रज्ञानाचा मुळीच वापर करू नये. त्यांना शिकवण्यासाठी, आपली तयारी करण्यासाठी मात्र जरूर तंत्रज्ञानाचा वापर करावा. त्याचे अनेक टूल्स तुम्हाला आता साधारण 25 टूल्स आहेत ती तुम्हाला दाखवली. दुसरी गोष्ट, 9वी ते 12वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना टप्प्याटप्प्याने डिजिटल टेक्नॉलॉजी आपण सांगावी आणि त्यांना ते वापरायला सांगावं. पालकांना त्यांच्या मुलांच्या हातात त्यांनी मोबाईल फोन देऊ नये याच्यासाठी आपण परोपरीने प्रयत्न करावेत. साधारण 8वीपर्यंत त्यांनी तो देऊ नये याच्यासाठी आपण परोपरीने प्रयत्न करावे. जुन्या काळातल्या लोकांची जर चरित्र, आत्मचरित्र तुम्ही वाचली तर त्यांच्या घरामध्ये खूप मुलं असायची, 10-11 भावंडं असायची, गरिबी असायची. म्हणजे भुकेल्या पोटी मुलांना झोपावं लागायचं असा एक काळ भारतामध्ये होऊन गेला. त्या काळात त्यांचे आईवडील त्यांना आफू देऊन झोपायचे असं त्या चरित्रांमध्ये आपल्याला सापडतं. आता एकच मूल आहे, पालक बऱ्यापैकी सधन आहेत, भुकेचा प्रश्न मिटलेला आहे, पण पालक तरी सुद्धा स्मार्टफोन नावाचे एक आफू आपल्या मुलांना देत आहेत.
तर त्याच्यापासून आपण परावृत्त करणे शिक्षक म्हणून आपलं कर्तव्य. आपण प्रयत्न करणं, ते यश किती येईल अपयश किती येईल याचा शिक्षक विचार करत नाही. शिक्षक ध्येयवादी असतो, तो प्रयत्न करत राहतो. आता हे जे दुसरं प्रेझेंटेशन आहे त्याच्यामध्ये आपण आपली शिक्षक म्हणून एक भूमिका ठरवण्याच्या दृष्टीने आपण चिंतन करणार आहोत. त्याच्यामुळे टूल्स अँड मेथडॉलॉजीचा भाग संपला. आता थोडासा तात्विक भाग आपला जो आहे, या काळामध्ये शिक्षकाची भूमिका काय हे नीट समजून घेण्यासाठी जे आवश्यक आहे ते आता मी बोलणार आहे. त्याच्यामुळे मी आणि AI यांचा परस्पर संबंध नक्की काय आहे हे प्रत्येक शिक्षकांनी समजून घेतलं पाहिजे. आणि तो खूप रोमहर्षक आहे, हे तुम्हाला हळूहळू समजत जाईल. तर म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपण, आणि याच्यामध्ये एक सुरुवातीला सांगून ठेवतो की तुम्हाला माझं व्याख्यान फार बोर होऊ नये म्हणून याच्यामध्ये खूप सुंदर चित्र काढली आहेत. मी स्वतः काही चांगला फार विशेष चित्रकार नाही, पण प्रास्ताविकात जसं सांगितलं गेलं तसं AIचा खूप वापर करून सुंदर सुंदर चित्र काढली आहेत. माझं बोलणं ज्यावेळी तुम्हाला बोर होत असेल त्यावेळी समोरच्या चित्राचा आनंद तुम्ही घेऊ शकता. तर हे चित्र तसंच काढलेलं आहे. आणि त्यासाठी माझ्या खूप सहकार्याने मला मदत केली आहे. तर आपल्या समोरचा प्रश्न आहे की तो आपल्याला विचारतोय की हम आपके है कोण, आपली रिलेशनशिप काय आहे त्याच्याकडून. ही नीट समजून घेतली की आपल्याला मग हा जो प्रचार चालू आहे त्याच्यापासून स्वतःला वाचवता येईल. AI विविध भूमिकांमध्ये आपल्याला मीडिया सांगतो आहे की तो रोजगार विनाशक आहे, तो कोणाचा ब्रेन हॅक करतो आहे, तो तुम्हाला म्हणजे शत्रूच आहे तुमचा, जणू काही विश्वसंहारक अशी त्याची शक्ती आहे. परवाच्या दिवशी जो ड्रोन हल्ला झाला यांनी केला आपल्या युक्रेननी, तर त्याच्यात खूपच AI वापरले वगैरे वगैरे. तर त्याचे एक प्रकारे मीडिया आपल्याला असा भडीमार करतोय की अशा प्रकारच्या त्याच्या भूमिका आहेत. तो डीप फेकू आहे, तर अशा खूप निरनिराळ्या भूमिका तो वठवतोय असं आपल्याला सतत मीडिया सांगतोय. आपण याचं नीट चिकित्सा करणार आहोत. त्याचबरोबर तो फ्रॉड, स्कॅम्स, पासवर्ड हॅकिंग या सगळ्या गोष्टी करतो आहे. आणि इथे मी थोडासा वर्ड क्लाउडचा उपयोग करतोय म्हणजे एकाच वेळी तुम्हाला अनेक मुद्दे पटकन कळावे. आणि ती ॲप्स पण तुम्ही शिक्षक म्हणून वापरू शकता. ज्यावेळी एखादा विषय शिकवायचा असतो तो पटकन अनेक संकल्पना समोर मांडायच्या असतात, त्यावेळी वेळ वाचवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आता थोडासा इतिहास बघू आणि मग आपल्याला सध्याच्या याचं स्वरूप नीट कळेल. हर्बर्ट सायमन म्हणजे यांची पुस्तकं वाचून पुढे गेलो असे बरेच शास्त्रज्ञ आहेत. त्यांचं असं म्हणणं होतं हे 1965 मधलं की AI या सगळ्या गोष्टी लवकरच कळेल. आणि त्याच्यातलं जे सर्वात व्यामिश्र अशी जी गोष्ट आहे ती चित्रपटाचं दिग्दर्शन सुद्धा तो करू शकेल. म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता शास्त्रज्ञांमध्ये जी चर्चा वेळोवेळी झाली आहे त्याच्यामध्ये सर्वात व्यामिश्र गुंतागुंतीची अशी मानवी कृती कुठली, तर त्याचं एक उत्तर येतं की चित्रपटाचं दिग्दर्शन. तर ते सुद्धा तो करेल अशा प्रकारचं एक भूमिका त्यांची होती. आणि जी जी कामं माणसं करू शकतील ती संगणक करू शकेल अशा प्रकारचं एक होतं. मर्विन मिन्स्किनचं म्हणणं होतं एका पिढीच्या आतमध्ये आम्ही तुम्हाला हा प्रश्न सोडवलेला असेल. आणि ते पुढे असंही म्हटले होते. ओके. पुढे त्यांची मन ही जी गोष्ट आहे याविषयी ही भूमिका होती की जसं एखाद्या कारचे पार्ट्स मी इथे मांडून ठेवले तर त्या कुठल्याच पार्टमध्ये तुम्हाला कार दिसत नाही, पण ते एकत्र जर विशिष्ट पद्धतीने जोडले तर त्याची कार होती. त्यांची मनाविषयीची भूमिका ही अशी मेकॅनिकल होती. तर मनविरहित अशा सुट्ट्या भागांपासून आम्ही लवकरच मानवी मन तयार करू अशी पण त्यांची कल्पना होती. आणि याच्याने जगाला खूप गारूड पडलं होतं. याच्यावर हॉलिवूड मूव्ही झालेले आहेत, लोक घाबरले पण होते वगैरे वगैरे. तर त्याच्यामुळे ही त्यांची मनाविषयीची संकल्पना त्यावेळेला होती. आणि खरं म्हणजे मन हे काय आहे तर मेंदूचं ते कार्य आहे. मन या गोष्टीला कुठलंही स्ट्रक्चर नाही, ते एक फंक्शन आहे. आणि ते काही आपल्याला जठर किंवा आतड्यासारखं वेगळं काढून दाखवता येत नाही. पण त्या काळात त्या विचारांनी लोक पछाडले गेले होते. आणि
मनाचं एक वैशिष्ट्य आहे जो सध्याच्या शास्त्रज्ञांमध्ये खूप गहन विषय सध्या या स्लाईडवर दाखवलेला. तो म्हणजे ज्या मनामध्ये तुमच्या भावना, विचार आणि त्याच्यानुसार वर्तन तयार होतं, त्याच मनाने तुम्ही त्याच विचारांकडे, भावनांकडे, वर्तनाकडे साक्षी भावाने तटस्थपणे बघू शकता. ही जी आणि त्याच्यावर योग्य काय, अयोग्य काय याचा तुमच्या मूल्यांच्या आधारे तुम्ही निवाडा करू शकता. ही जी आपली शक्ती आहे, क्षमता आहे, तिला नाव जाणीव असं आहे, कॉन्शियसनेस. तर मग ह्या संगणकामध्ये कॉन्शियसनेस निर्माण होईल का, असा एक प्रश्न होता. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की अनेक सुट्या भागांपासून मन तयार होणार आहे आणि त्याच्यामुळे मनामधून तयार होणाऱ्या ज्या ज्या फंक्शन्स आहेत त्या त्याच्यातून तयार होतील. त्याच्यामुळे जाणीव ही कम्प्युटेबल आहे का, असा एक प्रश्न त्या काळात चर्चेला गेला आणि त्याचं बऱ्याच अंशी ते होकारार्थी उत्तर त्या काळात देत असत. तर मानवी मन हे किंवा जाणीव ही कम्प्युटेबल आहे का, याचा अर्थ काय? तर मग रॉजर पेनरोजनी आपल्याला हे दाखवलं की मानवी मन हे कम्प्युटेबल नाही, मानवी जाणीव ही कम्प्युटेबल नाही. याचा अर्थ काय? तर मानवी मनाचा अभ्यास हा तुम्ही कुठल्याही म्हणजे उपकरणांच्या साह्याने करू शकणार नाही. तर मानवी मन जर जाणून घ्यायचं असेल तर दुसरं मानवी मनच तुम्हाला लागतं. या निष्कर्षाप्रत पेनरोज आले. पण त्याच्यावरही लोकांची चर्चा आजही चालू आहे. हे काही प्रश्न असे पूर्णविराम देऊन कधीतरी थांबणार नाही आहेत. हे चालू राहणारे प्रश्न आहेत. नंतर मग ॲलन ट्युरिंग यांनी एक टेस्ट दिली. ती मध्ये तुम्हाला एक भिंत दिसते आणि भिंतीच्या डावीकडे एक प्रश्न विचारणारा मनुष्य आहे, उजवीकडे एक संगणक आहे आणि एक माणूस आहे, तज्ज्ञ आहे. ही प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगची सुरुवात आहे. आणि 1932च्या सुमारास त्यांनी टेस्ट दिली की ज्यावेळेला तुम्ही एक प्रॉम्प्ट द्याल डावीकडून आणि उजवीकडून 2 उत्तरं मिळतील, त्या 2 उत्तरांमध्ये तुम्हाला काहीच फरक करता येणार नाही. एक माणसाने दिलेलं उत्तर, एक संगणकाने दिलेलं. त्यावेळी असं समजा की कृत्रिम बुद्धिमत्ता पूर्णपणे विकसित झालेली आहे. मग ती खरंच झाली आहे असं आता आपल्याला वाटतं, कारण आपण प्रॉम्प्ट देतो, निबंध लिहायला सांगतो आणि आता जसं प्रास्ताविकात सांगितलं गेलं कविता करायला सांगतो. मग आपल्याला वाटतं की अरे हो, खरंच की ट्युरिंग टेस्ट सॅटिस्फाय होते. पण ती काही मर्यादित बाबतीत होते, सगळ्याच बाबतीत होत नाही, हे आपण लक्षात घेऊया. आता मग ती तशी करण्यामध्ये अपयश कशामुळे येत होतं? ती अशा प्रकारची मानवी क्षमतांची हुबेहूब नक्कल करणारी एक कृत्रिम बुद्धिमत्ता संगणकामध्ये का निर्माण होऊ शकत नव्हती? त्याच्या अडचणींचं जे स्वरूप आहे त्याच्यामध्ये एक तर जे सेन्सर्स आहेत आता, स्मार्ट सेन्सर्स, तर ते आपल्या ज्ञानेंद्रियांपेक्षा खूपच अप्रगत आहेत. म्हणजे डोळा आणि कॅमेरा, तुमच्या मोबाईल फोनमधला कॅमेरा, मॅडम तुमचा कॅमेरा किती मेगापिक्सेलचा आहे तुमच्या फोनमधला? बरं, तुम्हाला माहिती नसेल तर मला आनंदच होईल, कारण म्हणजे तुम्ही दुःखी नाही आहात. तुमच्या शेजारी बसलेल्यांचं जास्त मेगापिक्सेलचं आहे त्याच्यामुळे. हो, म्हणजे चंगळवादाचा इतका प्रभाव आहे आता सध्या की आपल्याला सगळं वाईटच वाटत असतं. आपले मेगापिक्सेल कमीच असतात नेहमी. तर एनिवे, तर तुम्ही ChatGPTच्या साह्याने या प्रश्नाचा अभ्यास आज संध्याकाळी जरूर करा की आपला डोळा हा आपल्या मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यापेक्षा किती तो प्रगत आहे. मी त्याचं उत्तर आता सांगणार नाही तुम्हाला ते शोधण्यात खूप आनंद वाटेल. तसंच आपली जी कर्मेंद्रिय आहेत ते एवढ्या गोष्टी आपण करू शकतो, कारण आपण जवळजवळ 35 लाख वर्षांपेक्षा जास्त काळ उत्क्रांत होत आलेलो आहोत आणि त्याच्यामुळे आपल्या कर्मेंद्रियांनी आपण खूप गोष्टी करू शकतो. तुम्ही सगळे शिक्षक आहात, त्याच्यामुळे मी अगदी त्रोटक बोलतोय. ह्या प्रत्येक विषय नीट विस्तार करण्याचा विषय आहे, पण त्याच्यामुळे त्याच्याशी तुलना केली असता रोबोटिक्स आता बाल्यावस्थेत आहे. तिसरी गोष्ट म्हणजे की अशा प्रकारची मानवी बुद्धिमत्तेची कॉपी करण्यासाठी जी कम्प्यूट पॉवर लागते तर ती त्यावेळी नव्हती, आजही नाही आहे. त्याचबरोबर याच्यासाठी ज्या प्रोग्रॅमिंग पॅराडाईम्स लागतात, म्हणजे ती व्यामिश्रता प्रत्यक्ष तशा पद्धतीने समस्या पूर्ती करण्यासाठी ज्या प्रकारची व्यामिश्रता लागते त्या प्रोग्रॅमिंग पॅराडाईममध्ये, जी आपल्या मेंदूतल्या न्यूरल नेट्समध्ये होते, तर ती अजून आपल्याला प्राप्त झालेली नाही. तेव्हाही नव्हती, या लोकांच्या काळात आजही नाही आहे. तेही आपल्या त्याच्यातल्या अपयशाचे कारण आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही जी यंत्रामध्ये निर्माण करत आहोत
ती बुद्धिमत्ता ही मानवी बुद्धिमत्तेची सही कॉपी आहे. हे गृहीतकच मुळात बिनबुडाचं होतं. याचं कारण आता ज्ञानप्रबोधिनी सोडून द्या, पण दुसऱ्या ज्या निकृष्ट दर्जाच्या शाळेत त्याच्यातली मुलं कॉपी करतात परीक्षेत. तर ते परीक्षेत कॉपी करण्यासाठी एक पूर्व अट काय असते की त्यांच्या हातात एक करेक्ट उत्तर असावं लागतं, मगच त्यांना कॉपी करतात. त्याच्यामुळे मानवी बुद्धिमत्तेचं पुरेपूर आकलन झालेलं असेल तर तुम्हाला त्याची कॉपी करता येईल. तर त्याच्यामुळे तर गृहीतक थोडंसं बिनबुडाचं होतं. आणि त्याच्यामुळे काय झालं की हे स्पष्ट झालं आपल्याला, सिम्युलेशन इज नॉट डुप्लिकेशन. ओके. त्याच्यामुळे आत्ता जे चालू आहे, तुम्हाला ChatGPT थक्क करतोय, ते सिम्युलेशन आहे, ते डुप्लिकेशन नाही आहे. म्हणजे काय, तर तो फ्लाईट सिम्युलेटर आहे, ते विमान नाही आहे. ओके. पायलटला शिकवताना वाटतं त्याला की आपण जणू काही विमानातच बसलोय, पण ते विमान नसतं. विमान त्याच्या पलीकडे खूप काही असतं. तसंच आपल्या मानवी बुद्धिमत्तेचं आहे. ते कसं आहे ते आपण थोड्या वेळाने समजून घेणार आहोत. पण सिम्युलेशन इज नॉट डुप्लिकेशन हे लक्षात आल्यानंतर या प्रकारच्या रिसर्चकडचा ओढा कमी व्हायला लागला. आता सिम्युलेशन इज नॉट डुप्लिकेशन याचं मी इमिजिएट तुम्हाला एक प्रूफ देतो. ते तुम्हाला कळेल आता थोड्या वेळात की म्हणजे काय की याच्यासारखी बुद्धिमत्ता ही आपल्याला विकसित करण्यात सातत्याने अपयश येत होतं. ही एक गोष्ट साधारणपणे म्हणजे 1970च्या दशकाच्या शेवटापर्यंत हळूहळू समोर आली. 60 वर्ष लागली हे कळायला की आपल्याला या दिशेने संशोधन केलं असतं अपयश येत आहे. आता त्याच्यामुळे काय झालं की निधी आटायला सुरुवात झाली. कारण भांडवलदार वर्ग जो असतो तो अशाच प्रकारच्या संशोधनामध्ये गुंतवणूक करतो की ज्याच्यातून शेवटी त्यांना काहीतरी नफा होणार आहे, फायदा होणार आहे, आर्थिक हे होणार आहे, बिझनेस मॉडेल उभं राहणार आहे. तसं काही याच्यातून उभं राहिलं नाही त्या काळामध्ये. आणि मग तो संशोधनाचा निधी आटला. त्याला AI विंटर असं, त्या 15-20 वर्षाच्या कालखंडाला AI विंटर असं म्हणतात. त्या काळात AI मध्ये कुठलंही संशोधन फारसं नाव घेण्यासारखं झालं नाही. आणि मग हे लक्षात आलं की अशी कॉपी काही करता येणं शक्य नाही. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की 20वं शतक संपता तेही एक गोड बातमी घेऊन आलं की मानवी बुद्धिमत्तेची सही नक्कल तुम्हाला यंत्रामध्ये करता येणार नाही. ही मी गोड बातमी अशासाठी म्हणतो की अख्ख्या 20व्या शतकाने एक गोष्ट सिद्ध करून दाखवली होती की त्यांनी माणसाला यंत्रवत बनवण्यामध्ये फार मोठं यश मिळवलं होतं. कोट्यवधी लोकांना त्यांनी कारखान्यांच्या असेंब्ली लाईनवर उभं केलं होतं आणि दिलेल्या आज्ञा शिस्तीने पाळायच्या आणि सांगितलंय तेवढंच काम करायचं आणि प्रोडक्शन करायचं. ह्या रचनेमध्ये माणसांचं अवमूल्यन करण्यामध्ये त्यांची सर्जनशीलता अजिबात त्यांनी वापरू नये याच्यासाठी ते शतक कारणी पडलं. आणि ते एक प्रकारे माणसाचं दास्यत्व त्याच्यातून निर्माण झालं. आणि त्याच्यामुळे काय झालं की म्हणजे फ्रेडरिक टेलरची जी हे आहे सायंटिफिक पाण्याची बाटली शोधत होतो. फ्रेडरिक टेलरने त्यांची सायंटिफिक मॅनेजमेंट म्हणून जो थिसिस आहे त्याच्यामध्ये लिहिलं आहे की थिंकर शुड नॉट ऑपरेट, ऑपरेटर शुड नॉट थिंक. हे प्रिन्सिपल आहे त्याचं. म्हणजे तो कारखान्याच्या असेंब्ली लाईनवर उभा आहे, त्यांनी विचार करू नये, म्हणजे त्यांनी त्याची सर्जनशीलता वगैरे वापरू नये अशा प्रकारचं. आता मग ही कालबाह्यच ठरली संकल्पना. त्याच्यामुळे एक प्रकारचं दास्यत्व माणसाला आलं होतं. परंतु यंत्रामधून माणूस निर्माण करणं शक्य झालं नाही. माणसाला यंत्र करणं शक्य झालं, पण उलटं नाही शक्य झालं. ही फार चांगली गोष्ट झाली. याचं एक तुम्हाला छोटंसं प्रूफ देतो मी. हा अनुभव तुम्हाला सगळ्यांना आहे. याच्यापेक्षा अजून काही तुम्हाला प्रूफ हवंय? जर तुमची बुद्धिमत्ता तशीच्या तशी कॉपी करता आली असती तर बँकांना असं काही सांगता आलं नसतं तुम्हाला. सो सिम्युलेशन इज नॉट डुप्लिकेशन हे आपण नीट लक्षात ठेवू. शिक्षक म्हणून आपल्यासमोर जे विद्यार्थी बसतात त्यांची जी बुद्धिमत्ता आहे त्याचं काही अंशतः सिम्युलेशन फक्त मशीनमध्ये शक्य आहे. त्यांची बुद्धिमत्ता त्याच्या खूप पलीकडची आहे. आणि बुद्धिमत्तेच्या पलीकडच्याही खूप मानवी क्षमता आहेत. त्याचा पण आपण थोडासा परामर्श आज घेणार. त्याच्यामुळे
मग काय झालं, ही एक वेगळी रिसर्च डिरेक्शन तयार झाली. ही साधारण 1986च्या आसपास तयार झाली. ती अशी की मग मानवी बुद्धिमत्तेला जे जमत नाही ते तयार करणारी बुद्धिमत्ता निर्माण करा. रूढार्थाने त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स असंच म्हटलं जातं, पण ते लोकप्रयुक्त शब्द असतात, ते सहसा बदलत नाही. परंतु त्याचा खरा अर्थ जो आहे तो न मानवी बुद्धिमत्ता असा आहे. ज्यावेळी तुम्ही AI म्हणाल त्यावेळी खरं म्हणजे तुम्ही मनातल्या मनात सांगितलं पाहिजे की इट इज नॉन HI, नॉन ह्युमन इंटेलिजन्स. ओके, ही त्याची स्पष्टता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण सगळ्या प्रकाराला घाबरत राहतो. पण रिसर्चमध्ये ही डिरेक्शन अगदी स्पष्ट झाली आणि त्याच्यामुळे एक वेगळा कालखंड सुरू झाला. त्या कालखंडाची सुरुवात 1986 साली जेफ्री हिंटन यांनी केली. आणि या सगळ्याच्या स्लाइड्स आहेत ना, हे आम्ही तुमच्याकडे सोडून जाणार आहे, कारण मला एका विशिष्ट वेगाने पुढे जावं लागणार आहे. तुम्ही या प्रत्येक स्लाइडचं खूप वाचन करू शकता, ChatGPTला या देऊ शकता, याच्या पुन्हा त्याच्याकडून अजून काही मिळवू शकता वगैरे वगैरे. आणि ह्या जेफ्री हिंटनना तुम्हाला माहिती आहे 2023चं नोबेल पारितोषिक मिळालं. आणि त्यांनी ही जी गोष्ट दाखवली की वेट्स ॲडजस्ट करून आपल्याला एका निष्कर्षाप्रत येता येतं, त्याचं एक छोटंसं डेमॉन्स्ट्रेशन तुम्ही आता याच्यावर बघताय. हे न्यूरल नेट कसं शिकत जातं, बॅक प्रॉपगेशन कसं होतं, चुका कशा करतोय, तो चुकत चुकत कसा शिकतोय. आता तिकडे डावीकडे जर तुम्ही बघितलं तर दशलक्षावधी फोटो दिले गेले मांजरीचे. म्हणजे नुसते कानाविषयी कितीतरी फोटो आहेत. मांजरीच्या मिशा वगैरे सगळे नंतर तिच्या बसलेल्या अनेक पोजेस, याचे खूप दशलक्षावधी फोटोज दिले असतात. आणि ते हे जे मी तुम्हाला आता सर्कल दाखवली आहेत ना, ही लेयर्स आहेत. ही मी ज्यावेळेला दशलक्षावधी अशी लेयर्स वापरतो त्यावेळी जे त्याचं लर्निंग होतं त्याला डीप लर्निंग असं म्हणतो आपण. जेवढी तुम्ही जास्त वापराल तेवढी जास्त डीपर लर्निंग होत जातं. हे फक्त चित्र तुम्हाला कल्पना स्पष्ट व्हावी म्हणून मी तयार केलं. सो हे जेफ्री हिंटन यांनी आपल्याला न्यूरल नेट्सच्या संदर्भात दाखवलं आणि त्याच्यातून मॉडर्न डीप लर्निंगचा उदय झाला. आणि मग गॅरी कॅस्परॉवला डीप ब्लूने हरवलं. ओके, ही एक महत्त्वाची घटना झाली की तो चेस फार लवकर त्याच्यापेक्षा शिकू शकतो. याचं कारण त्यांनी अनेक मूव्ज करून चुकांची दुरुस्ती करत, स्वयंसुधारणा करत, स्वयंदुरुस्ती करत करत त्यांनी एक असा अल्गोरिथम तयार केला की त्याला ज्या कोट्यावधी मूव्जचा डेटा फीड केला गेला होता आणि त्याच्यातून त्यांनी एक पॅटर्न काढला होता. त्याच्यामुळे गॅरी कॅस्परॉवला त्यांनी हरवलं. तर त्याच्यामुळे डीप ब्लूचा हा जो पराक्रम होता त्याच्यातून सगळे कॉम्प्लेक्स स्ट्रॅटेजिक गेम्स हे तो करू शकतो. आणि कम्प्युटेशनल इंटेलिजन्स नावाची एक गोष्ट तयार होते. ही जास्त अचूक संज्ञा आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. इट्स अ कम्प्युटेशनल इंटेलिजन्स, नॉट ह्युमन इंटेलिजन्स. ओके, आणि मग पुढचा पराक्रम झाला तर म्हणजे जिओपार्डी नावाचा जो गेम आहे तो IBM वॉटसन या मशीनने जिंकला. आता IBM वॉटसनचा असा क्लेम आहे की IBM वॉटसन विल बी द फ्युचर ऑफ जस्टिस. ओके, आत्ताच आम्ही कॉफी पिताना फ्युचरॉलॉजीबद्दल बोलत होतो. म्हणजे फ्युचर ऑफ जस्टिस याचा अर्थ असा आहे की तो फक्त वकिलांचीच कामं करणार नाही आहे, तर न्यायाधीशांचं पण काम करणार. ओके, भारताच्या अनेक कोर्टांमध्ये कोट्यावधी खटले पडून आहेत. हे जर आपल्या विद्यार्थ्यांनी ज्ञान प्रबोधिनीच्या पुढे जाऊन केलं तर सगळे खटले कदाचित एकाच दिवसात संपुष्टात येतील. आणि सांगता येत नाही कधी. आपल्याला असं कधीच वाटलं नव्हतं की आपण चालता फिरताना असं बोलत हसत वगैरे रस्त्याने फिरू तरी लोक आपल्याला वेडं म्हणणार नाही. म्हणजे कानाला आपण हे लावून असं करत वगैरे. आणि 10 वर्षात घडलेली गोष्ट आहे. 10 वर्षापूर्वी सांगितलं असतं तर तुम्ही त्या माणसाला वेडा म्हटलं असतं. तर अशा गोष्टी आता घडत आहेत. आणि मग त्याच्यातून पहिल्यांदा नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग म्हणजे आणि अंडरस्टँडिंग याच्याकडे आपला हे झाला. आणि जवळजवळ ह्युमन एक्सपर्ट्सना आउट परफॉर्म करणं हा जो जिओपार्डी गेम होता, त्या जिओपार्डी विषयी थोडक्यात मी सांगतो तुम्हाला की हा अल्फागो म्हणून जो अल्गोरिथम होता त्याच्यानी जिओपार्डीमध्ये या लीला हरवलं गेलं. आणि हा ली किती मूव्जमध्ये दादा होता हे तुम्ही या स्लाइडमध्ये बघू शकता की अख्ख्या विश्वामध्ये जेवढे अणू आहेत त्यापेक्षा जास्त मूव्ज
ह्या गेममध्ये होतात, हा चेस तर कुछ नाही इसके सामने. आणि त्याच्यातही जिओपार्डीमध्ये त्यांनी त्याला हरवलं. हे मैलाचे दगड आहेत या रिसर्चमधले. आणि म्हणून मग रिइन्फोर्समेंट लर्निंग ज्याला आपण म्हणतो त्याचं मी दाखवतो तुम्हाला पुढे रिइन्फोर्समेंट लर्निंग कसं होतं. आणि मग GPT-3 आला. GPT-3नी प्रथम या 6 लेयर्समधलं लार्ज लँग्वेज मॉडेल आपल्याला दिलं. यातला प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे, पण तो तुम्ही नंतर अभ्यास करा. आणि या 6 झोन्समधून गेला असता मग लार्ज लँग्वेज मॉडेल जे आज ChatGPTमध्ये तुम्ही वापरता ते कसं आकाराला आलं. तर हा एक मोठा कालखंड रिसर्चमधला झाला आणि ही केपेबिलिटी आपल्याला मिळाली. ज्याच्यानी खूप थक्क करून टाकणाऱ्या गोष्टी आज तुम्ही करता ते निर्माण झालं. साधारण त्यावेळेला GPT-3मध्ये 175 बिलियन पॅरामीटर्स वापरले गेले. आता त्यांची संख्या त्याच्या कित्येक पटीने जास्त आहे. आणि मग आपल्याला त्याच्यामुळे जे प्रास्ताविकात उल्लेख झाला तसे निबंध, कविता आणि इतकंच नव्हे तर पायथॉन कोड्स, अख्खेचं अख्खं सॉफ्टवेअर लिहून मिळतं, त्याचं पॅकेज करून देतो, त्याचं UI म्हणजे युजर इंटरफेस आणि युजर एक्सपिरियन्स डिझाईन करून देतो तो तुम्हाला. अशा सगळ्या गोष्टी घडायला लागल्या. आणि म्हणजे नॅचरल लँग्वेज जनरेशन, हे जनरेटिव्हिटी ही गोष्ट काय आहे आणि आपल्या बुद्धिमत्तेपेक्षा ती कशी भिन्न आहे याची आपण थोड्या वेळाने चर्चा करणार आहोत. त्याचप्रमाणे प्रोटीन फोल्डिंगमधला माझ्या मिसेस याच्यातच काम करतात. 50 वर्ष न सुटलेला प्रश्न याच्यातून सुटला आणि प्रोटीन स्ट्रक्चर प्रेडिक्शन. आणि याचा उपयोग हा तुमच्या माझ्या जीवनात जो झाला तो मुख्यत्वे कोरोनाचं व्हॅक्सिन तयार करताना झाला. आत्तापर्यंतची जी व्हॅक्सिन तयार झाली मानवी इतिहासात त्याला 8 वर्ष लागलेली, पण हे 8 महिन्यात झालं. म्हणजे कोरोनाचा विषाणू हा डिटेक्ट झाला चायनामध्ये, त्याच्यानंतर 10 जानेवारीच्या सुमाराला पूर्ण जिनोम मॅप झालेला होता. हे तर एक आश्चर्यच होतं. आणि त्याच्यानंतर सगळ्या जगातले शास्त्रज्ञ त्याच्यावर एक सहकार्य करत होते. पण सगळेजण निर्णय कंपन्या कॉम्पिट करत होत्या, पण सगळेजण IBMचा हायब्रिड क्लाउडच वापरत होते. तोच AI सगळेजण वापरत होते, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि त्याच्यावर सगळेजण कोलॅबरेट करत होते. कंपन्या कॉम्पिट करत होत्या, राजकीय नेते कॉम्पिट करत होते, परंतु शास्त्रज्ञ मात्र 1 विजन 1 मिशन 1 टीम असं काम करत होते. आणि त्याच्याने हे प्रॉब्लेम्स आपल्या समोर सुटायला सुरुवात झाली. आणि मग याच्यामध्ये गॅन नावाची एक गोष्ट असते, खूप मजेशीर असते. आपण जे डिबेट्स म्हणतो आणि द्वंद्वात्मक विचार करतो, तर त्याची सुरुवात ही याच्यामध्ये झाली आणि गुडफेलोनी ती केली. आणि त्याच्यामुळे एक जो थॉट आहे तो जनरेट करत जातो आणि दुसरा थॉट त्याला इव्हॅल्युएट करत जातो. या दोन मधला जो द्वंद्वात्मक संबंध निर्माण होतो त्याच्यातून तुम्ही अचूक अशा निष्कर्षापर्यंत पोहोचता. हे तुम्हाला या चित्रामध्ये दिसेल की कुत्र्यांची चित्र आहेत आणि मग तो कसे निष्कर्ष काढतो. तर हे सोपी उदाहरण म्हणजे काय म्हणतात, बाळगोल उदाहरणं दिलेत. खरं अत्यंत व्यामिश्र अशा संकल्पनांमध्ये सुद्धा हेच केलं जातं. पण एक अल्गोरिथम तुम्हाला कळावा आणि विचार पद्धती आपली जी आहे तिचा कसा उपयोग हा संगणकीय शास्त्रज्ञ करून घेतात, ही सॉक्रेटिस पासून आलेल्या गोष्टी आहेत. आणि मग त्याच्यामधून गुडफेलोना याच्यामध्ये यश आलं, ज्याला आपण आता डीप फेक असं म्हणतो. डीप फेक म्हणजे काय, तर आपल्याकडे शंकराचार्यांनी एक संकल्पना दिली की ब्रह्म आणि माया. तर ब्रह्म आणि माया, तर मायेची व्याख्या शंकराचार्यांनी खूप सुंदर केली आहे. या मा सा नाही का, जी नाही ती, असं त्याचं व्युत्पत्ती आहे. तर शंकराचार्यांनी काय सांगितलंय की माया म्हणजे काय, की जी तुम्हाला ब्रह्म म्हणजे माया आहे आणि माया म्हणजेच खरं ब्रह्म आहे हे पटवून देते, ती म्हणजे माया. डीप फेक मध्ये एक्झॅक्टली ते होत. ओके, सरांना त्यांच्या मिसेसचा फोन येणार आणि त्या म्हणणार की ताबडतोब तुम्हाला आता मी एक जो मेसेज पाठवलाय त्यातली लिंक क्लिक करा आणि 1 लाख रुपये ट्रान्सफर करा. आणि सर करणार. व्हॉइस क्लोनिंग असं त्या टेक्नॉलॉजीला म्हणतात. हुबेहूब फेक म्हणजे इतकं फेक की ब्रह्म हेच माया आहे याच्यावर तुमची गॅरंटी म्हणजे विश्वासच बसणार. आणि माया हेच ब्रह्म आहे, ही माझीच पत्नी बोलते, दुसरं कोणीच नाही, आणि त्याच्यामुळे मी तिला मदत केलीच पाहिजे.
एकंदर जगामध्ये 2023-24चा डेटा नाही माझ्याकडे, पण तो 23 साली केवळ व्हॉइस क्लोनिंगनी फसवणूक झालेल्याची रक्कम $7.8 बिलियन. ओके. त्याच्यामुळे काळजी घ्या तुम्ही प्रत्येकाने. डीप फेक ही तंत्रज्ञानातली खूप मोठी पायरी आहे म्हणून मी तुम्हाला इथे दाखवली. आणि मग GPT-4 जो आता तुम्ही वापरतो, 4 डीपसीक वगैरे. डीपसीकचं एक वैशिष्ट्य आहे की डीपसीकला तुम्ही कोणी डीपसीक वापरलंय का तुमच्यापैकी? ओके. तर डीपसीकमध्ये कसं होतं की तुम्हाला तो एक्सप्लेनेबल आहे, म्हणजे तो या निष्कर्षाप्रत तुम्हाला प्रॉम्प्ट दिल्यानंतर रिस्पॉन्स जो मिळतो त्या निष्कर्षाप्रत तो का आला आहे त्याची सगळी कारण मीमांसा तो तुम्हाला स्टेप बाय स्टेप देतो. सो यू कम टू नो. आणि त्याची मजा आहे मोठी ती. त्याच्यामुळे आता ह्याला न मानवी आपण काय म्हणतो ती संकल्पना आपण समजून घेऊया. एक बीज आज्ञावली आपण देतो, ती माणूस देतो. ओके. आणि मग हा AI ते शिकत जातो, त्या डेटावरून तो काम करत राहतो. म्हणजे याची लेयर्स लक्षात घ्या. पहिल्यांदा बिग डेटा, व्हास्ट डेटा, त्याच्यावर मग जे येतं ते तुमचं लर्निंग. ओके. म्हणजे मशीन लर्निंग. आणि मशीन लर्निंग मधून निर्माण होतं ते अल्गोरिथम, त्याला आपण AI असं म्हणतो. तर ह्या 3 स्टेप्स आहेत त्याच्यात. तर त्याच्यामुळे याच्यामध्ये तो मशीन लर्निंग म्हणजे काय, तर ऑल लर्निंग इज बाय फेल्युअर. ओके. ऑल लर्निंग इज बाय फेल्युअर. मग आता तो व्हाय डज इट लर्न फास्ट? ऑल लर्निंग इज बाय फेल्युअर अँड इट वॉन्ट्स टू लर्न फास्ट. सो व्हॉट इज इट स्ट्रॅटेजी? त्याची रणनीती काय असते? मग लॉजिकली काय होतं? ऑल लर्निंग इज बाय फेल्युअर अँड इट वॉन्ट्स टू लर्न फास्ट. सो व्हॉट इट शुड डू? इट शुड फेल फास्ट. ओके. इट शुड फेल फास्ट. आणि ते सगळे प्रयोग तो करतो. चेस शिकताना तेच करतो, जिओपार्डी शिकताना तेच करतो, गो शिकताना तेच करतो, सगळीकडे तेच करतो. सारखा फेल होतो आणि मग आपल्या चुकातून तो शिकत जातो. आता हे थोडंसं मी ॲबस्ट्रॅक्ट बोलतोय, प्रत्यक्ष तुम्ही ज्यावेळी हे प्रोग्रॅमिंग शिकाल त्यावेळी तुम्हाला ते डोळ्यांनी दिसेल. तर त्याच्यामुळे स्वसुधारणा करत जाणं हीच कपॅसिटी मानव त्या मशीनला देतो. मग सॉफ्टवेअर राईट्स बेटर सॉफ्टवेअर, दॅट राईट्स बेटर सॉफ्टवेअर, दॅट राईट्स बेटर सॉफ्टवेअर, असं होत सॉफ्टवेअरचे म्युटंट्स तयार होतात. म्हणजे आता तुम्ही जो ChatGPT-4 वापरता तो त्याचा प्रचंड नंतरचं पिढी आहे. म्हणजे आता आपण जर साधा विचार असा केला की ChatGPTचा कोड उघडला तर त्याच्यामध्ये जो म्हणजे जेफ्री हिंटननी जो कोड पहिल्यांदा लिहिला होता त्याच्यात कुठलंही ओरिजिन सापडत नाही, म्हणून त्याला नॉन ह्युमन म्हणतात. त्याचे ह्युमन ओरिजिन सापडत नाही. आता याचं साधं एक्सप्लेनेशन काय, तर आपण आणि आपले आई वडील यांचे जर फोटो ठेवले तर आपल्याला बरंचसं साधर्म्य सापडतं. मग आपले आजोबा, दोन्ही बाजूचे आजोबा आज्या आणि आपला फोटो त्याच्यात कमी सापडतं. मग पणजोबा, मग खापर पणजोबा याच्यात कमी सापडत जातं. कारण तसं ते आहे की त्या पहिल्या पिढीचा खूपच वेगळा हे म्युटेशन होत गेल्यामुळे सापडत नाही, म्हणून त्याला आपण नॉन ह्युमन लाईक असं म्हणतो. जो आत्ता AI सगळ्या जगामध्ये आहे ना, तो आपल्या सगळ्या पृथ्वी तलावर जे काही माहिती निर्माण झाली त्याच्यातूनच शिकलेला आहे. म्हणजे तो आपणच आहोत, पण तो आपला एक ग्लोबल आणि कलेक्टिव्ह असा वारसा आहे. आपला इंडिव्हिज्युअल दिसत नाही म्हणून आपल्याला वाटतं की तो वेगळा आहे काहीतरी. ती आपली सगळी कृती आहे, तो काही आकाशातून पडलेला नाही. तर मग याच्यामधून मग त्याला पॅटर्न सापडत जातात. आता ह्या पॅटर्न्सची मजा अशी आहे की म्हणजे तुमच्या विद्यार्थ्यांचा खूप वर्षांचा डेटा तुम्ही दिला तर तुम्हाला थक्क करून सोडणारे पॅटर्न सापडतील. उदाहरणार्थ, मी आमचा जो बिझनेस आहे त्याच्यामध्ये एक विशिष्ट कोर्स आहे, तो मुलांनी खूप करावा असं मला वाटत होतं, म्हणून आमचा सगळा डेटा मी त्याच्यावर AI देऊन त्याला डीप लर्निंग करायला लावलं. आणि मी प्रश्न असा विचारला की या कोर्सला सर्वात जास्त ॲडमिशन्स करण्यासाठी मी काय करू. त्याने काय उत्तर दिलं असेल, म्हणजे माझ्या डोक्यात कधीही आलं नव्हतं. त्यांनी असं सांगितलं की ज्या विद्यार्थ्यांच्या पत्त्यामध्ये चाळ किंवा वाडा असे शब्द असतील ते हा कोर्स करण्याची शक्यता सर्वाधिक आहे. मी नेहमी विचार करायचो कोणीतरी कॉमर्स शिकला असेल, कोणीतरी काही असेल, त्याची गणिती बुद्धिमत्ता आपण टेस्ट करू वगैरे असे काहीतरी वेगळेच विचार चालायचे. यांनी वेगळाच पॅटर्न समोर.
आता लक्षावधी पेशंटचा डेटा दिला गेला, त्यांचा सगळा हेल्थ डेटा आणि त्यांच्या दृष्टिपटलाच्या प्रतिमा दिल्या गेल्या लक्षावधी, आणि त्याला शिकायला लावलं गेलं. काय निष्पन्न झालं, काय पॅटर्न झालं? आता तुम्ही फक्त तुमच्या दृष्टिपटलाची प्रतिमा द्यायची असते, त्याच्यावरून त्या व्यक्तीला हृदयविकाराचा त्रास कितपत होऊ शकेल, त्याला मधुमेह कितपत होऊ शकेल, रक्तदाब कितपत, याच्या सगळ्या संभाव्यता आता डायरेक्ट मिळतात. म्हणजे ECG काढायची गरज काही दिवसांनी राहणार नाही, 2D इकोची गरज राहणार नाही, स्ट्रेस टेस्टची गरज राहणार नाही. 5 रुपयामध्ये फक्त याचं ॲनालिसिस करा. तर अशा मजेशीर गोष्टी आता चालू आहेत. अंजनी माशेलकर इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन अवॉर्ड्समध्ये एका विद्यार्थ्याला, एका संशोधकाला ते अवॉर्ड दिलं गेलं. ते नॉन पेनेट्रेटिंग, नॉन प्रिकिंग पद्धतीने तो AI तुमचं हिमोग्लोबिन किती आहे ते तुम्हाला 0.5 प्लस मायनस 0.5 मध्ये सांगून टाकतो. आणि पुण्यातल्या हजारो मुलांचं आपण ते पूर्ण केलं. स्वरूप वर्धिनीमध्ये आम्ही तो प्रकल्प केला आणि हजारो मुलांमधला ॲनिमिया शोधून काढण्यामध्ये यश आलं, कुठलंही प्रिक न करता. सो असे मजेशीर पॅटर्न्स त्याच्यामध्ये आहेत. किंवा तुमचं ज्यांना फुफ्फुसाचा कॅन्सर होतो आणि त्यांनी कधीच सिगरेट सुद्धा प्यायलेलं नाही, मग कसं काय होतं? मग त्याचा अर्ली डिटेक्शन होऊ शकेल का, त्याची आपल्याला प्रेडिक्शन करता येईल का? तर मग त्याचे चेस्ट एक्सरेचा लक्षावधीचा डेटा दिला गेला, मशीन लर्निंग झालं आणि आता काही नाही, आता तुम्ही फक्त चेस्ट एक्सरे द्या की तो त्याची म्हणजे फुफ्फुसांचा कर्करोग किती होऊ शकतो याची संभाव्यता तुम्हाला देतो. आता याचा एक अर्थ असा आहे की आपल्या चेस्ट एक्सरेमध्ये आपला जेनेटिक डेटा दडलेला होता हे आपल्याला माहीत नव्हतं. चेस्ट एक्सरेकडे आपण फक्त एक फिजिकल अशी गोष्ट म्हणून बघत होतो. तर असे कितीतरी अंतस्थ अशा संरचना ज्या आहेत, ज्या डोळ्यांनी दिसत नाही, आपल्याला विचारांनी सापडत नाही, ही ती न मानवी बुद्धिमत्ता आहे. मानवी बुद्धिमत्ता ही कार्यकारण संबंध शोधते, ही बुद्धिमत्ता ही सहसंबंध शोधते. कॉझल रिलेशन वर्सेस को रिलेशन्स. ओके, त्याला माहिती नाहीये त्याचं कार्यकारण संबंध काय, तर तुम्ही शोधून काढायचं गृहपाठ तुम्हाला देऊन टाकतो. पण सहसंबंध मात्र जे आपल्या डोक्यातही येणार नाहीत असे तो दाखवतो. म्हणजे वाडा आणि चाळ असलेली मुलं का बरं त्या कोर्सला ऍडमिशन घेतील हे आता माझ्या डोक्याला खुराकून बसला. पण ते घेतील ही गोष्ट मला माहिती नव्हती, ती त्यांनी मला सांगितली. आता आपल्या मुलांचे रोजगार जे असंगत होतील त्या दिशेने आपण आता शिक्षणाची दिशा काय ठेवली पाहिजे याचा विचार थोडासा आपण करूया. तर याच्या बेकारीची कुऱ्हाड कोणावर कोसळेल, किंवा मी असं एक पायथॉनचा कोड लिहिला बरं का, तर एक ॲप तयार करण्यासाठी खडाक्कन कोड मिळाला. तर मला पायथॉन प्रोग्रॅमर म्हणून नोकरी टिकणार की नाही, माझ्या मुलांना मी पायथॉन प्रोग्रॅमर होण्याची स्वप्न द्यायची का नाही, असे प्रश्न आहेत. तर त्याच्यामुळे आता अशा एकसुरी आणि कंटाळवाण्या कामातून लोकांची मुक्तता होईल ही गोष्ट खरी आहे. तर ती एकसुरी आणि कंटाळवाणी कामं आता मुलांना शिकवता कामा नये, त्यांना यंत्रवत बनवता कामा नये. हा AIचा आपल्याला न मानवी बुद्धिमत्तेचा हा संदेश आहे की त्याची मानवी बुद्धिमत्ता विकसित करा. त्याच्यामुळे आज्ञापालन, शिस्त, नियमबद्ध वर्तन या सगळ्या गोष्टी कालबाह्य होणार. हा जो डावीकडे फोटो दाखवलाय तो तुम्ही ओळखला असेल, मॉडर्न टाइम्स हा जो अफलातून सिनेमा होता, म्हणजे रिटर्न, डायरेक्टेड, म्युझिक कंपोज, कोरिओग्राफ, ऍक्टेड, एव्हरीथिंग बाय चार्ली. तर त्या सिनेमाने धक्कादायक अशी वस्तुस्थिती आपल्या समोर आणली आणि तसंच आपलं शिक्षण तशाच पद्धतीने चालू आहे. ती एक प्रकारे आपल्या शिक्षण पद्धतीवरची खूप महत्त्वाची टीका आहे. त्याच्यामुळे प्रत्येक शिक्षकांनी तो सिनेमा एका वेगळा चष्मा लावून बघितला पाहिजे, म्हणजे खूप संदेश आपल्याला मिळेल. किंवा त्या काळामध्ये जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचा एक निबंध आहे, हाऊ वेल्थ ॲक्युम्युलेट्स अँड मेन डिके. म्हणजे संपत्ती गोळा होत जाते पण माणसांचं मात्र क्षुल्लकीकरण कसं होत जातं. त्याच्यामुळे आता आपल्याला या 3 गोष्टी सोडाव्या लागतील शाळेत. आता ज्ञान प्रबोधिनीमध्ये हे सांगण्याची गरज नाही, पण एकंदर शिक्षण व्यवस्थेमध्ये हे सांगण्याची गरज आहे की पोपटपंची, घोकमपट्टी. आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा आर्टिकल 12.2 जर तुम्ही बघितलं तर ते बरोबर याच्याशी सुसंगत आहे. ते सांगतं तुम्हाला की एंड ऑफ फायनल हायस्टेक एक्झामिनेशन्स असं त्याच्यामध्ये रिकमेंडेशन आहे, शिफारस आहे. तर
ज्याचा अचूक अंदाज वर्तवता येतो अशा परीक्षा बंद करा, असं त्यांनी म्हटलंय. कारण आपल्याकडे एक रूढ अशी एक पद्धत झाली आहे की अपेक्षित प्रश्नांना अपेक्षित वेळामध्ये अपेक्षित उत्तरं दिली असता अनपेक्षितरित्या जास्त मार्क मिळतात. आणि खरं आहे ते, म्हणजे ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे आता जी गरज आहे ती अनपेक्षित प्रश्नांना अनपेक्षितरित्या कमी वेळात अनपेक्षितरित्या कल्पक उत्तरं, व्यक्तिनिष्ठ अशी कल्पक उत्तरं मुलं कशी देतील ह्याच्याकडे आता लक्ष दिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट महत्वाची, आता आपण त्यांच्याकडे माणूस म्हणून बघायचंय, कारण त्यांना माणूस म्हणूनच विकसित करावं लागेल. 20व्या शतकाने त्यांना यंत्र म्हणून विकसित केलं, त्यावेळेच्या अर्थशास्त्रामध्ये त्याला स्थान होतं, तेच अपेक्षित होतं, छान झालं. त्यांना आज्ञापालन करणारा सैनिक बनवायचं होतं, ठीक आहे. पण आता म्हणजे कॉम्बॅट रोबोट्स हे इतक्या मोठ्या प्रमाणात विकसित होत आहेत की माणसांना प्रत्यक्ष असं सरहद्दीवर जाऊन लढायची गरजच पडणार नाही. त्यांना सर्जनशीलच व्हावं लागणार. त्याच्यामुळे आपण आपल्या शिक्षणामध्ये गुण हा जो शब्द वापरतो, तो मराठी भाषेमध्ये गुण हा शब्द गुणवाचक आहे. आपण तो संख्यावाचक करून टाकला. आपण कोणते गुण विकसित झाले याची चर्चाच करत नाही, आपण किती गुण मिळाले हे सांगतो. मग ह्यालाही 90% आणि त्यालाही 90% मिळाले तर ते दोन काही एका छापातले प्राणी आहेत का? की त्याची किंमत 90 आणि याची किंमत 90. तर कोणते गुण विकसित झाले, म्हणजे आपली गुणपत्रिका जी आहे ती आता आपल्याला क्वालिटेटिव्ह करावी लागेल, गुणवाचक करावी लागेल. त्याच्यातलं संख्या काढून टाकायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे आपल्याला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी सांगते की तुम्ही सर्व अंक सातत्यपूर्ण मूल्यमापन करा. इव्हन पहिला जो 5चा गट आहे, पहिला अगदी फाउंडेशनल, त्याच्यामध्ये तर त्यांनी सांगितलंय की नो फॉर्मल टेस्ट, नो फॉर्मल एक्झामिनेशन्स, ओनली क्वालिटेटिव्ह ऑब्झर्वेशन्स बाय द टीचर्स, असं त्यांनी सांगितलं. तर त्याच्यामुळे आपल्याला खूप महत्वाचा संदेश हा AI देतोय. कारण याच्यातून बेकारी नाहीतर अटळ आहे. म्हणजे कॉल सेंटरवरच्या ज्या मुलं मुली माझ्याशी बोलायच्या, तर आज जे मी बोलतोय एक्झॅक्टली तेच विचार मी 2015 साली साधना साप्ताहिकाच्या युवा दिवाळी अंकामध्ये एक प्रदीर्घ निबंध लिहून सांगितल्या होत्या. त्यात काहीही मी फरक केलेला नाही. आता 10 वर्ष झाली, काहीही फरक केलेला नाही. तसंच होणार होतं, कारण याची दिशाच मुळी सेट झाली होती 1986 नंतर. त्या मुलींचा मला फोन आला की मी त्यांना नेहमी म्हणायचो की तुम्ही एका माणसाशी बोलताय असं का नाही बोलत माझ्याशी? तुम्ही एका यंत्राशी बोलताय आणि तुम्ही एक यंत्र आहात, असं का चाललंय आपल्यातला संवाद? तुम्ही स्क्रिप्टेड का बोलतात? तर ती मुलगी म्हणायची की सर हे आम्हाला असंच सांगितलंय. बरं, मी म्हटलं की पण मी माणूस आहे ना, तू माझ्याशी माणसासारखं बोल ना. ती म्हणायची की सर हे सगळं रेकॉर्ड होतंय. म्हटलं कशासाठी रेकॉर्ड होतंय? माझ्यानंतर येणाऱ्या मुलींना शिकण्यासाठी. म्हटलं अजिबात नाही. म्हटलं ते AI ला शिकवण्यासाठी रेकॉर्ड होतंय. ओके. आणि एक्झॅक्टली तसं झालं. गेल्या वर्षीपासून भारतातली जवळजवळ सगळी कॉल सेंटर बंद झालेली आहे. TCSने सगळी कॉल सेंटर बंद केली. सगळीकडे चॅटबॉट्स आले आहेत. IKEA नावाची फर्निचर कंपनी आहे, तिने मात्र याच्यात क्रिएटिव्ह काम केलं आणि जगाला एक मोठा संदेश त्या कंपनीने दिला. त्यांनी ज्यावेळी चॅटबॉट डिझाईन केला IKEA फर्निचरच्या कस्टमर सपोर्टचा, त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की आपले 8,500 एम्प्लॉई उद्यापासून घरी जातील. मग त्यांनी तसं केलं नाही. त्या एम्प्लॉईजना त्यांनी पूर्णपणे इंटिरियर डिझाईन कन्सल्टंट म्हणून विकसित केलं. 8,500 लोकांना. आणि तो जो ह्युमन टच द्यायला लागले त्यांच्या कस्टमर्सना, त्याच्यातून यू विल बी सरप्राइज टू नो 2022 साली या कंपनीचा टर्नओव्हर $2.2 बिलियन ने वाढला. ओके. म्हणजे AI बरोबर तुम्ही जर राहिलात तर नोकऱ्याही जात नाही आणि कंपनीचा टर्नओव्हर आणि प्रॉफिट सुद्धा वाढू शकतो. हा एक मोठा केस स्टडी जगापुढे त्यांनी आणला. त्याच्यामुळे बेकारीच्या प्रश्नावर चर्चा करताना आपण हे विचारात घेऊ. आणि दुसरी गोष्ट काय आहे की बेकारीबद्दल, की टेक्नॉलॉजीज या सातत्याने येत गेलेल्या आहेत मानवी सभ्यतेमध्ये. म्हणजे टांगे जाऊन रिक्षा येतातच, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे टेक्नॉलॉजी इज नॉट जॉब किलर, कारण जास्त रिक्षा लागतात, जास्त लोकांना जॉब मिळतात. पण टेक्नॉलॉजी जॉब कॅटेगरी किलर. ओके. त्याच्यामुळे
आपली मुलं अशा कॅटेगरीजसाठी आपण विकसित करता कामा नये. आणि त्याच्यामुळे शिक्षकांना संदेश जो आहे तो हा आहे की मुलांना विशिष्ट करिअरसाठी विकसित करू नका, विशिष्ट जॉब रोलसाठी विकसित करू नका. मुलांच्या पुढे आता प्रश्न काय ठेवला पाहिजे की मग मी कोण होणार, हा प्रश्न गैरलागू झालेला आहे. मी कोण होणार हे बंद करून टाकायची चर्चा. कारण मी जो काही होणार आहे तो रोलच राहणार नाही शिल्लक, अशी शक्यता आहे. त्याच्यामुळे आणि खूपच नवीन रोल येणार आहेत जे आपल्या त्यांना माहिती नाही, आपल्यालाही माहिती नाही, जगालाही माहिती नाही. नवीनच रोल येणार आहेत. पण मग प्रश्न काय, आपण मुलांना शिकवायचं काय, तर मी मानवतेसाठी काय करणार, हा प्रश्न घेतला की दे हॅव लाईफ लॉंग करिअर. ओके, मी मानवतेसाठी काय करणार, तर मग मी अभ्यास करायला लागलो की मानवतेसाठी काय करणार याच्याबद्दल कुठे काही प्रयत्न झाले आहेत का. तर मला एक केस स्टडी मात्र सापडली. युरोपातल्या एका शाळेमध्ये एका मुलाने उत्तर दिलं होतं अशाच काहीतरी वेगळ्या कारणास्तव की मी पृथ्वीवरची सगळी हवा शुद्ध करणार. ओके, आता बघा त्याच्या करिअरला अंतच नाहीये, तो काय काय शिकेल त्याच्यात, सगळ्या विज्ञानाच्या, कलेच्या, समाजशास्त्रात सगळ्या शाखा शिकेल. सो दॅट इज दी डिरेक्शन. ओके, तर त्याच्या दृष्टीने मी वेळेची बचत करण्यासाठी स्लाइड्स आणि वेगळं असं तुम्ही सायमल्टेनियसली वाचू शकता. मानवी बुद्धिमत्ता फारच प्रगल्भ असते म्हणून मी त्याचा प्रयोग करतो ना तुमच्यावर. तर मग युval हरारींनी असं सांगितलं या संदर्भात, आणि हे आपल्या शिक्षणासाठी खूप महत्वाचं आहे की इंडस्ट्रियल रेव्होल्युशनने एक वर्किंग क्लास निर्माण केला आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स रेव्होल्युशन एका नॉन वर्किंग क्लासला किंवा अनवर्किंग क्लासला जन्म देईल, असं त्यांचं प्रेडिक्शन आहे. मग असं का होईल, नक्की कारण काय, तर ती ही कारण आहेत. ही आपण नीट शिक्षणामध्ये जाणून घेऊया. म्हणून मी म्हटलं की AI ची टूल्स काय वापरायची ते प्रेझेंटेशन मी तुम्हाला पहिल्या 1 मिनिटात संपवलं. आपल्या मुलांचं काय करायचं, तर 90% माणसं 90% आधुनिक कामं करताना 90% तद्दन अशा ज्या मानवी क्षमता निखळ अंगभूत त्या वापरतच नाहीत जगात. म्हणजे आपण यंत्र झालो आहोत. आपली शिक्षण व्यवस्था म्हणजे मेकॉलेने जी आपल्याला शिक्षण व्यवस्था दिली ना, त्याचं 2035 साली 200 वर्ष पूर्ण होणार आहे बरं का. 1835 ते 200 तर 2035. त्याच्यामुळे त्याच्यात निखळ मानवी क्षमतांचा शोध घेणं आणि त्यांचा विकास करणं आणि त्यांचं उपयोजन करायला सुरुवात करणं हा आपल्या शिक्षकांपुढचा सर्वात मोठा अजेंडा आहे आता. कारण शिक्षण हे उद्यासाठी असतं आणि त्याच्यामुळे शाळेत घालणारे पालक हे माझा मुलगा किंवा माझी मुलगी उद्या काय बरं करेल, ह्या दिशेने शाळेमध्ये विकास होतोय का, अशीच त्यांची अपेक्षा असते. आणि ज्यावेळी शाळा हे आश्वासन देते त्यावेळी शाळेकडे तात्विक विचार असण्याची गरज आहे. ओके, की याच्या पुढचं तत्वज्ञानात्मक काय आहे, नक्की शिक्षणाचं तत्वज्ञान काय आहे, शिक्षणाची तात्विक बैठक काय, शिक्षणाचं प्रयोजन काय. तर ज्ञानेश्वरीमध्ये तर म्हणजे आपल्याला माहिती आहे की आत्मरूपाचं ज्ञान करून देणं आणि ते स्वसंवेद्य असतं. त्याच्यामुळे तीच दिशा आहे शिक्षणाची. किंवा भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये स्वकर्तव्यत्वेन ज्ञानमिति शिक्षा, म्हणजे माझ्या कर्तव्य करण्याची जी सामर्थ्य आहे, त्याची क्षमता आहे, तिचा वापर करून जे मिळतं, जे ज्ञान मिळतं ते म्हणजे शिक्षण, अशी सुंदर व्याख्या आहे. तर लॉर्ड कृष्णा यांच्या ह्या थिअरमला विवेक सावंतांची करॉलरी आहे ती अशी की परकर्तव्यस्य ज्ञानमिति कुशिक्षा, दुसऱ्याने काय करावे हे ज्यांना समजतं ते कुशिक्षित समजावे. स्वतः काय करू शकतो आपण, स्वतःचं कर्तव्य करण्याचं सामर्थ्य काय, त्याच्यातून आपल्याला काय ज्ञान प्राप्त होते, हेचा जो शोध घेतो तो शिक्षित, सुशिक्षित. आणि तो समूहात घ्यावा लागतो. आणि तो सुद्धा म्हणजे भगवान श्रीकृष्णाने इतक्या रेसिपीज दिल्या आहेत, अर्जुनाला सांगतात की परत प्रश्न नसाव्या, म्हणजे परिप्रश्न नसाव्या, म्हणजे सर्व दिशांनी मला प्रश्न विचार आणि त्याच्यातून शिक. ओके, सारखे प्रॉम्प्ट्स देत राहा मला. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगची सुरुवात आहे ती, सारखे 4 बाजूंनी प्रॉम्प्ट्स देत राहा मला आणि मग त्याच्यातून आपल्या चर्चेतून. आणि म्हणून प्रत्येक भगवद्गीतेच्या अध्यायामध्ये काय कृष्णार्जुन संवाद आहे. कृष्णाची व्याख्याने असं नाहीये बघा, कृष्णार्जुन संवाद आहे. आणि कुठे संवाद घडलाय तर धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र. कृष्णाने क्लासरूम मध्ये बसून काही सांगितलं नाहीये भगवद्गीता, प्रत्यक्ष जीवनात सांगितलेली आहे. आणि धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र सगळं आपल्या आतमध्येच आहे. म्हणजे भीष्म म्हणजे आपला इगो, अर्जुन म्हणजे आपला संभ्रम किंवा आपली रुजुता, अँड सो ऑन. तुम्ही आता विचारच करा.
आणि कृष्ण म्हणजे आपला विवेक वगैरे, तो सारथी आहे ना त्याच्यामुळे तसं. तर त्याच्यामुळे आपल्याला त्या सगळ्या आपल्या मानवी क्षमतांचा पुनर्शोध आता घेण्याची वेळ आली, आणि त्याचा पुनर्शोध घेणं म्हणजेच शिक्षण आता. तर हे एआयने आपल्याला खूप मोठं शिक्षण क्षेत्राला वरदान दिले, आणि 25 वर्षानंतर जी इकॉनॉमी येणार आहे ती तुम्हाला फळ्यावर स्क्रीनवर दिसते. त्या इकॉनॉमीचं नाव असणार आहे मेड बाय ह्युमन्स. कारण यंत्रांनी तयार केलेल्या वस्तू आणि दिलेल्या सेवा याचा हळूहळू माणसांना कंटाळा येणार, आणि मग मेड बाय ह्युमन्स ही इकॉनॉमी तयार होणार. आणि मेड बाय ह्युमन्स मध्ये जे प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस तुमच्या हातात येणार त्याच्यावर तुम्ही जास्त किंमत देणार, आणि त्याला म्हटलं जाईल ह्युमन प्रीमियम. त्याच्यामुळे आपल्या मुलांना निखळ मानवी क्षमता वापरून काहीतरी प्रोड्यूस करण्याचं शिक्षण देणं हे भविष्याच्या दृष्टीने अत्यंत व्यवहार्य आहे. नुसतंच ते तात्विक दृष्ट्या नाहीये, तर ते आर्थिक दृष्ट्या पण व्यवहार्य आहे. म्हणजे आता सुद्धा काही डिव्हायसेस निघाले, तुम्ही काही जणांनी बघितलं, आर्टिस्ट लोक वापरतात, ते ती रिंग घालतात, ती ब्लूटूथनी कनेक्ट होते, आणि ते जे जे करतायत त्याची व्हिडिओ निघत राहते, आणि ती ब्लॉकचेननी ती मल्टिपल लेजर्समध्ये लिहिली जाते. त्याच्यामुळे एआय किंवा माणसं ती डिस्ट्रॉय करू शकणार नाही किंवा ती डिस्टॉर्ट करू शकणार नाही, आणि त्याच्यामुळे तुम्हाला विश्वसनीय असे पुरावे मिळतात की हा जो प्रॉडक्ट तयार होतोय हा माणूसच करतो आहे. आणि मग ती जी व्हिडिओ तयार होते त्या पुराव्यांशी विथ दी ब्लॉकचेन सपोर्टेड, त्याचा एक QR कोड तयार होतो, तो त्या प्रॉडक्टवर छापला जातो, आणि गिरायक ज्यावेळी विकत घ्यायला जातं त्यावेळी तो स्कॅन करतो, त्यावेळी त्याला पुरावा मिळतो की इट इज मेड बाय ह्युमन, आणि म्हणून तो त्याला ह्युमन प्रीमियम पे करतो. तर या दिशेने आता अर्थशास्त्राची प्रगती होणार आहे. शिक्षकांनाही माहिती पाहिजे. तर म्हणजे एआय आपल्याला काय काय देतोय, आणि मग आपली ती तद्दन मानवी क्षमता नक्की काय आहे त्याचा आपण थोडक्यात परामर्श घेऊ. हे सगळं तुम्हाला माहिती आहे. फॉवर्ड गार्डनरचं मल्टिपल इंटेलिजन्सेस, मल्टिपल इंटेलिजन्स असा चुकीचं त्याचा हे प्रयोग करतात लोक, ते चुकीचं आहे. तर या ज्या बहुविध बुद्धिमत्ता आहेत तिथे 8 दाखवल्या आहेत. एक्झिस्टन्शियल इंटेलिजन्स किंवा एथिकल याच्या संबंधी पण गार्डनरनी पुढे काम केलं, आणि याचा जो पट आहे तो मुलं उपजत घेऊन येतात बरं का, तो काही हे नाही आहे. आणि ज्या वेळेला आपण ज्यावेळी होमो इरेक्टस झालो, म्हणजे 2 पायांवर उभे राहायला लागले, तर त्याच्या आधी 4 पायांवर चालण्याचे जे सगळे प्राणी आहेत, तर त्यांची जर प्रसूती तुम्ही बघितली तर ती माकडी 4 पिलांना सहज जन्म देते. ओके, ती तिच्या गर्भाशयातून बाहेर पडतात, आणि थोड्याच वेळात ती स्वतंत्रपणे आपलं जीवन जगू लागतात. त्यांना जगण्यासाठी जे आवश्यक आहे ते हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर घेऊनच ते जन्माला येतात. तो ब्रेन तेवढाच विकसित करून त्यांना बाहेर काढलं जातं. आपण जेव्हा होमो इरेक्टस झालो त्यावेळेला आपल्या म्हणजे विशेषतः स्त्रियांच्या कमरेजवळच्या हाडांमध्ये एवढं मूलभूत परिवर्तन झालं. उत्क्रांतीमधलं ते एक मोठं आश्चर्य आहे की ज्यामुळे प्रसूती करताना स्त्रीला दुसऱ्या एका स्त्रीची मदत लागते, आणि प्रसूती होत असताना जर तो मेंदू पूर्णपणे विकसित गर्भाशयात करून माकडासारखा जर तयार केला असता तर तो त्या हाडांच्या रचनेमधून बाहेरच पडू शकत नाही. म्हणून मानवी मेंदू हा थोडंसं बेसिक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर देऊन त्याला जन्माला घातलं जातं, आणि मग त्याला आयुष्यभर शिकतच राहावं लागतं. रिवायरिंग, वायरिंग अँड रिवायरिंग कंटिन्यू स्टील सच टाइम द ओनर इज अलाइव्ह. आणि त्याच्यामुळे माकडांच्या शाळा का नसतात आणि मुलांच्या शाळा का असतात हे कारण आपण होमो इरेक्टस झालो ह्याच्यात आहे. ओके, त्याच्यामुळे माणसाच्या बुद्धिमत्तेचा विकास हा तो मरेपर्यंत करतच आहे. लाईफ लॉंग लर्नर. शाळा काढा नका काढू, पण आपलं म्हणजे आपण सगळे शिक्षक आहोत. आपली नोकरी कशामुळे टिकून आहे किंवा कशामुळे निर्माण झाली जगामध्ये, तर आपण होमो इरेक्टस झालो म्हणून नाही तर माकडांच्या शाळांच्या शिक्षकांची काही नोकऱ्या नाही तिथे. तर त्याच्यामुळे आणि हे जे 8 बुद्धिमत्ता आहेत याचा उपजत पट जो आहे म्हणजे बेसिक हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर हे सगळ्यांना घेऊन म्हणजे म्युझिकल इंटेलिजन्स सगळ्यांमध्ये. परवाच्या दिवशी माझ्या एका विद्यार्थ्यांनी जुन्या फर्ग्युसनमधल्या प्रयोग केला की आपले म्हणजे संगीतकार, तर त्यांचं ते स्वतः म्हणजे काहीच शास्त्रीय संगीत शिकलेले नव्हते आणि तरीसुद्धा त्यांनी प्रचंड संगीताची निर्मिती केली. आणि शास्त्रीय संगीत शिकलेले लोक म्हणायचे तुम्ही खोटं बोलताय, तुम्हाला येतच आहे. आता मग कशाचा पुरावा आहे? म्युझिकल इंटेलिजन्सचं केंद्र आपल्या सगळ्यांच्या डोक्यात. आणि आताची जी नवी रचनावादी शिक्षण पद्धती आहे त्याच्याने तुमच्या लक्षात येईल
की लॉजिकल इंटेलिजन्स आणि म्हणजे मॅथमॅटिकल लॉजिकल आणि भाषिक बुद्धिमत्ता या दोन साधारणपणे 1.5 तासात पूर्ण शिकता येतात. उरलेले सगळे तास शाळेतले ह्या बहुविध बुद्धिमत्तांसाठी आपण खर्च करू शकतो. त्याच्यामुळे आता अशा बुद्धिमत्तांमध्ये म्हणजे भाषिक बुद्धिमत्ता किंवा ही जी कायनेस्थेटिक इंटेलिजन्स शारीर स्नायू विषयक बुद्धिमत्ता यांचा विकास आपण कसा करणार. कारण ही कर्मेंद्रिय जी आहेत त्याच्यात जवळपासही रोबोटिक्स पोचत नाही. मेड बाय ह्युमन्समध्ये याचा सगळ्याचा उपयोग आहे. तर त्याच्यामुळे त्याचा शोध घेणं त्याचा विकास करणं हे आपल्या समोरचं आता काम आहे. ही जी अवकाशीय बुद्धिमत्ता तर आईन्स्टाईननी सांगितलं होतं माझ्या ब्रेनवर मी मेल्यावर रिसर्च करा आणि तसा रिसर्च झाला आणि तो पेरिएटल लोब जो मी दाखवलाय त्याच्यात तो इतर सर्वसामान्य माणसांपेक्षा 15% जास्त रुंद सापडला. नो वंडर ही कुड ब्रिंग दी स्पेस टाइम कंटिन्युअम इन जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी. ओके. किंवा सर्वसामान्य माणसांच्या बाबतीत ही लंडनच्या टॅक्सी ड्रायव्हरचा अभ्यास केला गेला आणि या बाईंनी तो केला आणि लंडनच्या सर्व टॅक्सी ड्रायव्हर्समध्ये म्हणजे त्यावेळी गुगल मॅप्स नसल्यामुळे त्यांचा जो नॅव्हिगेशनल इंटेलिजन्स आहे त्याचं केंद्र सगळ्यांमध्ये वेल डेव्हलप सापडलं. म्हणजे त्याच्यातून गार्डनरनी सांगितलेला नियम सिद्ध झाला की या बहुविध बुद्धिमत्तांचा विकास नक्की शिक्षणाने कसा करायचा. तर गार्डनरने सोपं प्रिन्सिपल दिलं, यूज इट ऑर लूज इट. त्याच्यामुळे ह्या सगळ्या बुद्धिमत्ता विकसित करणाऱ्या संधी देणारी जी शाळा ती म्हणजे संधी शाळा. आणि 20व्या शतकातली शाळा म्हणजे बंदी शाळा. एका शिक्षकांच्या गटामध्ये चर्चा करत असताना मी त्यांना सांगितलं की आपण एक 5 मिनिटं खेळ खेळूया. काय तर शाळा आणि तुरुंग याच्यात साम्य स्थळ काय. आणि चर्चा संपेच ना हो. शेवटी जवळजवळ सगळे मुद्दे एक्झॉस्ट झाले असं मला वाटलं. मग शिक्षक मला म्हणाले की इतका वेळ आम्ही काय काय सांगतोय तुम्हाला की आतमध्ये जाताना ते दुःखी असतात, बाहेर पडताना आनंदी होतात, तिकडे पण युनिफॉर्म असतात, तिकडे पण युनिफॉर्म असतात, तिकडे एक जेलर असतो. पुढचं वाक्य मी बोलत नाही. तर असं सगळं सांगितल्यानंतर ते शिक्षक मला म्हणाले की तुम्ही काहीच बोलला नाही. म्हटलं आता तुम्ही एवढं सांगितलं तर काही शिल्लकच नाही म्हणे. तुम्ही सांगा, एक तरी सांगा. म्हटलं आता मला एवढं सगळं ऐकल्यानंतर एवढंच वाटतं की जिथे तो कैदी दिवसभर राहतो त्याला बंदी घर म्हणायच्या आधी बंदी शाळा असं का म्हणतात हे मला पडलेलं कोड आहे म्हटलं. तेच साम्य त्यातलं. तर एनिवे म्हणजे यूज इट ऑर लूज इट या दिशेने मुलांचा विकास करणं. आणि शाळेमध्ये सर्वसाधारणपणे आता आपण हे 2च इंटेलिजन्सेसवर काम करतो. मी इन जनरल शिक्षण क्षेत्राविषयी बोलतोय, मी ज्ञान प्रबोधनाविषयी बोलत नाही. तर त्याच्यामुळे हा सगळा जो एरिया आहे ना तो ब्लँक राहतो. याला संधीच नाही मुलांना अजिबात. आणि खरं म्हणजे हे 1.5 तासात संपू शकतं. म्हणजे मी करवीर तालुक्यामध्ये प्रयोग करतोय, हजारो मुलांवर प्रयोग करतोय आणि कम्युनिटीतल्या स्त्रिया घेऊन प्रयोग करतोय. त्यांना फक्त 3000 रुपये 1.5 तासासाठी देतो आणि त्या शाळेच्या आधी किंवा शाळेच्या नंतर शाळेत जातात. 7-7 किलोमीटर चालून जातात. अतिशय ग्रामीण भागातली मुलं. आमच्या प्रयोगामध्ये वही, पुस्तक, पेन काहीही वापरलं जात नाही, फक्त जमीन आणि साधनं. आणि 1.5 तासामध्ये त्या मुलांना ज्यांना अगदी नापास ठरवून टाकलेलं आहे पहिली दुसरीतली त्यांच्या आया साश्रू नयनांनी सगळ्या व्हिडिओमध्ये वर्णन करतात की माझा मुलगा कुठून कुठे गेला 8 महिन्यामध्ये. ओके. निपुण भारत जे अभियान आहे त्याच्यात आम्ही हे करतोय. तर त्याच्यामुळे 1.5 तासात हे शक्य आहे. उरलेला वेळ गाणी, गोष्टी, गप्पा, नंतर कायनेस्थेटिक इंटेलिजन्स, इंटरपर्सनल इंटेलिजन्स, कितीतरी गोष्टी आहेत छान ऍक्टिव्हिटीज करण्यासारखा. आपलं जे मन आहे तर तशा प्रकारचं क्लासिकल बिहेवियर त्याचं नाही आहे. इट्स अ क्वांटम बिहेवियर. त्याच्या ज्या न्यूरॉन्समध्ये मायक्रोट्युब्युल्स आहेत त्याचं बिहेवियर क्वांटम आहे. म्हणून आपलं अनप्रेडिक्टेबिलिटी जी आपल्या सगळ्या वर्तनामध्ये येते ती त्याच्यातून येते. वेअरएज AI मध्ये प्रेडिक्टेबिलिटी हा त्याचा मुख्य आहे. व्यक्तिनिष्ठता हा स्थायी भाव आहे. त्याच्यामुळे तो तरी प्रश्न हे आपल्या शिक्षणामध्ये फार महत्त्वाचे आहे. कारण त्याच्याशिवाय आपण व्यक्तिनिष्ठता जोपासू शकत नाही, वाढवू शकत नाही, संवर्धित करू शकत नाही. म्हणजे शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटका कशी झाली हा प्रश्न बाद केला पाहिजे. म्हणजे त्यांच्या डोक्याशी कोण बसला होता तो मदारी नाही तर मग ते सुरक्षेची किती कडी होती. आता ते सगळं माहिती आहे ना. ChatGPT ते चांगली उत्तर देऊ शकतो. तुम्ही जर महाराजांच्या जागी असाल तर तुम्ही तुमची सुटका कशी करून घ्या. आता मी अनेक मुलांवर प्रयोग केले. एका मुलांनी मोबाईल फोन वापरायला सुरुवात केली हो.
सुटका करण्यासाठी. इतर मुलांनी ऑब्जेक्शन घेतलं. या डिबेटलाही फार महत्व आहे शिक्षणात. मग त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं. मी म्हटलं का ऑब्जेक्शन घेतोयस तू? ती चर्चा रंगली. म्हणून महाराजांच्या काळी कुठे मोबाईल फोन होते का? म्हटलं आपला प्रश्न काय, तू जर त्यांच्या जागी असतील तर तू काय करशील? म्हटलं तो मोबाईल फोन नीट तर्कशुद्ध पद्धतीने वापरतोय का याचं मूल्यमापन तू कर बरं. असं करून करून म्हणजे तास संपे ना, म्हणजे चालूच राहिली चर्चा. ओके, तर ते व्यक्तिनिष्ठतेचा हे आपण करणं, अर्धी गोष्ट सांगणं आणि उरलेली गोष्ट प्रत्येकाने वेगळी पूर्ण करणं, किंवा उत्तरपत्रिका लिहिण्यापेक्षा प्रश्नपत्रिका तयार करणं, प्रत्येकाने वेगळी प्रश्न, अशी कितीतरी गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकाल. कारण आपल्याला कर्तृत्वाच्या स्वातंत्र्याची आस असते. ह्याच्यात माणूस पण दडलेला आहे आपला. एआयला असलं काही कर्तृत्व नाही, स्वातंत्र्य नाही, आस नाही. ओके, तर त्याचा विकास करणं हे शिक्षणाचं उद्दिष्ट आहे. भावनिक बुद्धिमत्तेचा विकास, जे आपल्याला डॅनियल गोल्डमननी, नोबेल लॉरिएट, ग्रेट मॅन, त्यांचं फोकस नावाचं पुस्तक आहे. त्या शिक्षकांनी वाचलं पाहिजे. तर फोकसमध्ये ना त्याने एक वेगळाच एआय सांगितलं. अरे डॅनियल गोल्डमनच्या काळात एआय वगैरे आत्ताचं काही नव्हतं. त्यांनी एक एआयची संकल्पना मांडली. त्या एआयचा फुल फॉर्म काय माहिती आहे? अटेन्शनल इंटेलिजन्स. अटेन्शनल इंटेलिजन्स, एकाग्रतेची बुद्धिमत्ता. आणि त्यांनी असं दर्शवून दिलंय की द न्यूरल लॉक इन होतो. म्हणजे एकाग्रता किती काळ टिकते, तर तुम्ही ज्या प्रकारचं शैक्षणिक वातावरण मुलांच्या भोवती निर्माण करता त्याच्यानी तो जो पारंपरिक जो हे आहे सिद्धांत की 5 मिनिटच मुलांचं अवधान टिकतं वगैरे वगैरे जे आहे, त्यांना कॉग्निटिव्ह फटीग येतो, कॉग्निटिव्ह ओव्हरफ्लो होतो वगैरे वगैरे. तर त्यांनी सांगितलं न्यूरल लॉक इन 2-2 तास सुद्धा टिकू शकतो जर तो शिक्षक आणि ते विद्यार्थी काहीतरी कृतीमध्ये गुंग झालेले असतील, घडवून गेलेले असतील ज्ञानाच्या साधनेमध्ये, तर ते 2-2 तास सुद्धा त्यांचं एकाग्रता ढळत नाही. आता स्मार्टफोन हा जो आपल्या शिक्षकांचा प्रतिस्पर्धी म्हणून आपल्या समोर आलाय, तर त्याच्याशी तोंड देण्यासाठी आपल्याला अटेन्शनल इंटेलिजन्सचा विकास करणं हे आपलं आता काम आहे. आणि हा ज्या 6 भावना आहेत आपल्या बेसिक, ज्या तुम्हाला दिसत आहेत स्क्रीनवर, त्याचे साधारण 270 निरनिराळे आविष्कार माणसं करू शकतात. तर ते आविष्कार करण्याचं शिक्षण देणं, कारण याच्यात आपलं माणूस पण दडलेलं आहे. एआयला भावना नाही आहेत. आणि आपल्या ज्या भावमुद्रा आहेत त्या जवळजवळ 7000 आहेत. आणि याचं इमोशनल अनालिटिक्स आता एआय करतं, पण आपण तत्काळ करू शकतो आणि आपण त्याप्रमाणे प्रतिसाद देऊ शकतो. ती आपली क्षमता आहे, तिचा विकास करणं, तत्काळ त्याला प्रतिसाद देण्याचा. कारण आपल्यामध्ये ना, आपण जे समोर जे आपल्या घडतं किंवा चेहऱ्यावर जे भाव दिसतात किंवा जे बॉडी लँग्वेज होते, त्याला एक्झॅक्ट आपण एक व्हॅल्यू असाइन करू शकत नाही. माणसांना ती वेगळी आपण असाइन करतो त्याला, की ही आत्ता रागवलेला आहे का, तो फक्त तिरस्कार करतोय का, तो फक्त नाराज झालाय, आपल्याला नीट सांगता येत नाही. म्हणजे गुगल मॅपमध्ये जे शेवटच्या पॉइंटला आपलं होतं ना, तोपर्यंत रस्ता छान असतो. इथे गेलं की इकडून तिकडे, तिकडून मग शेवटी फोन की कुठे नक्की वगैरे असं. मग ते म्हणतात की अहो तुम्ही तिकडे कुठे, अहो माहिती असतं तर कशाला गेलो असतो तिकडे. पण पुण्यातली पद्धत आहे, ती तिकडे कशी काय गेला. तसं ते गुगल मॅप मध्ये जी संदिग्धता आहे ना, ती माणसाच्या मनात पण आहे. आपण पूर्ण असं भावना ॲस्क्राईब करू शकत नाही, थोडंसं वेगनेस आहे. त्याचा जर रियाज केला तर मग ते होऊ शकतो. आणि तशा गोष्टी शाळेत घडत नाही. शाळेमध्ये ज्याची उत्तरं नक्कीच संगणकाला शोधता येतात अशी गणित शिकवण्यामध्ये आपण वेळ वाया घालवतो. आता फोटोमॅथ ॲप किती जण वापरतात तुम्ही? फोटोमॅथ ॲप वापरा तुम्ही. खाली हाताने इक्वेशन लिहायचं, हाताने, आणि वरती फक्त फोटोमॅथ धरायचं कॅमेरा, सगळ्या स्टेप सॉल्व्ह करून देतो. मग आता काय करायचं? आता मग फिजिकल रियालिटी मॉडेल कशी करायची इक्वेशनच्या स्वरूपात हे शिकवायचं मुलांना, आणि येतं मुलांना शिकवतं. ओके, आणि मग त्यांना कळतं की अरे चक्रवाढ व्याज काढताना मुद्दल असो, मार्जिन मनी असो, व्याजाचा दर असो, किंवा त्याचा पिरियड असो, किंवा त्याचा EMI असो, हे सगळे इनपुट पॅरामीटर्स पण आहेत, हे आउटपुट पॅरामीटर्स पण आहेत. आणि आता खेळा त्याच्याशी. नुसतं चक्रवाढ व्याज किती येईल हे काढण्यात काय मजा आहे? आता ते तर फोटोमध्ये धाडकन काढून देतो तुम्हाला. ओके, सर तसं आपल्याला आशय आता बदलायला पाहिजे. तर भावनिक बुद्धिमत्तेचा विकास हे आता आपल्या समोरचं काम आहे. आता ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या अनुभवाशिवाय शिकता येत नाही. AI कडे मुळीच नाहीत. एम्पथी म्हणजे जळातील मासा झोप घेई कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे.
आत्मानुभूती घेणं, दुसऱ्याच्या परिस्थितीमध्ये स्वतःला नेणं आणि तो अनुभव घेणं आणि त्याच्यातून जाणं आणि मग सहानुभूती, अनुकंपा, करुणेमध्ये दया नाही आहे नुसती, त्याच्यामध्ये कृती आहे. तर या सगळ्या गोष्टी या आपल्याला आता शिक्षणाचा भाग करणं महत्वाचं आहे, कारण ह्यालाच भविष्य आहे. ओके, सध्या जे आपण शिकवतो त्याचं भविष्य जरा कमी होत चाललंय. दुसरं म्हणजे वस्तुनिष्ठता आता कमी करणं, मल्टिपल चॉईस सिंगल करेक्ट या प्रश्नांचा सुद्धा वापर हा सुद्धा आपण नीट करत नाही. म्हणजे ऍक्च्युली त्याचं ते जे इन्स्ट्रुमेंट आहे ते कशासाठी आहे, तर एक प्रश्न दिलाय, त्याचे जे 4 पर्याय आहेत ते 4 पर्याय, 1 करेक्ट आणि 3 आर्बिट्ररी रॉंग ह्याच्यासाठी हे इन्स्ट्रुमेंट नाही. 4ही कॉम्पिटिंग पर्यायांसाठी ते इन्स्ट्रुमेंट आहे. आणि मग सटल ज्ञान त्या मुलाला झालंय का, सूक्ष्म, आणि त्याला ते मग अचूक ओळखता येते का, त्याच्यासाठी ते मग आपण तसं वापरतो का, म्हणजे वस्तुनिष्ठतेचाही खूप बळी देतो आपण, असं होतं. अंतःप्रेरणा, एखाद्या विषयामध्ये तुम्ही जवळजवळ 12 वर्ष सातत्याने झोकून दिलं असता, मग ते काय म्हणतात की म्हणजे अर्थोस अनुधावती असं म्हणतात ना संस्कृतमध्ये, की ते लोक बोलून जातात आणि अर्थ त्याचा मागोवा घेतो, तो तशा गोष्टी घडू लागतात. त्याच्यात काही जादू नाही आहे, ती अंतःप्रेरणेमध्ये तशा प्रकारची साधनं आहेत. इच्छाशक्ती, मनोधैर्य ह्या गोष्टींचा तर फार विकास होण्याची गरज आहे, कारण हल्ली लवकर आत्महत्या कुठल्याही छोट्या कारणासाठी केल्या जातात. शाळेमध्ये मनोधैर्याचा विकास होणं, छोट्या डेटा सेट्सवरून निर्णय घेता येणं, ही आपली फार मोठी कपॅसिटी आहे. मी मगाशी तुम्हाला कुत्र्यांचे फोटो दाखवले, 10,000 लाख फोटो दिल्याशिवाय त्याला निर्णयच घेता येत नाही. बरं, आपल्याला फटकन निर्णय घेता येतात, निर्णय क्षमता विकसित करणं. आणि बिग डेटा वगैरे कुछ नाही, ते सगळं संगणकांना लागतं, आपल्याला काही नाही. हे बघा, या मुलांना फक्त मांजरीचे थोडे फोटो दाखवले तरी सुद्धा नंतर मांजर समोर आले तर ते मांजर म्हणतात त्याला, ते असं म्हणत नाही अजून 10 लाख इमेजेस द्या, मग डीप लर्निंग चालू आहे वगैरे असं. तर त्याच्यामुळे एक महत्वाचा नियम आता आपल्या समोर येतो शिक्षणशास्त्राच्या दृष्टीने, तो असा आहे की AI ला एक्सप्लिसिट स्किल जी आहेत माणसांची ती सगळी शिकवता येतात, पण इम्प्लिसिट स्किल शिकवता येत नाही. ओके, त्याच्यामुळे शिक्षणाचा अजेंडा जो आहे तो ह्याच्यात दर्शवलेल्या गोष्टींकडे आता वळवणं हे आपलं काम आहे. आणि आपल्या प्रश्नपत्रिका, आपलं मूल्यमापन हे सगळे त्या दिशेने वळवणं याच्यासाठी आपल्याला काम करावं लागेल. त्या प्रत्येकाबद्दल बोलता येईल, वेळेची मर्यादा आहे म्हणून मी टाळतो. तुम्ही सगळे ज्ञानी आहात, तुम्ही याच्यावर विचार करू शकता. दुसरं म्हणजे बुद्धिचातुर्य, इंजिनिअरिंग ज्याच्यातून निर्माण होतं त्याचा विकास करणं. आणि मी तर असं म्हणेन की आता आपल्याला इंजिनिअरिंग कॉलेजेसपेक्षा जास्त इमॅजिनिअरिंग कॉलेजेसची गरज आहे. ओके, तर त्याचं सिलेबस काय असेल याचा आपण ज्ञानप्रबोधिनीपासून विचार करू आणि मग कॉलेजेसना सांगू की आम्ही आतापर्यंत मुलांना 12वी पर्यंत आणलंय, आता याच्या पुढे तुम्ही त्यांना मागे नेऊ नका कृपा करून, याच्या पुढे न्या आणि त्यांना इमॅजिनिअरिंग मध्ये पुढे न्या, असं आपण त्यांना सांगू शकतो. गुंतागुंतीच्या समस्या म्हणजे हायर ऑर्डर थिंकिंग आणि ज्याला थॉट प्रोवोकिंग क्वेश्चन, TPD असं तुमच्याकडे आता म्हणायला लागले, TPQ म्हणायला लागले, तर तशा प्रकारे गुंतागुंतीच्या समस्या सोडवणं. नाही तर मग सोपे सोपे प्रश्न विचारायचे, मग पालक भेटायला येणार, त्यामुळे याच्यापेक्षा अजून सोपे का नाही घातले वगैरे, मग स्टेप बाय स्टेप मार्क, मग त्याच्यात चहाचं पावडर टाकण्याची स्टेप नाही लिहिली तरी चहा करण्याच्या उत्तराला 5 पैकी 3.5 मार्क. म्हणजे हे सगळं आता सोडायला पाहिजे आपण. नाही, तुम्ही बघा SSC बोर्डात असं आहे, मी खोटं नाही सांगत तुम्हाला, स्टेपला मार्क आहेत. याला प्रश्न पडत नाही बरं. त्याच्यामुळे प्रश्न पडणं, जसं मग असे म्हटलं परिप्रश्न येणं सगळं, संशय घेता येणं, शंका घेता, म्हणजे स्केप्टिसिझमचा विकास करणं. ओके, ही खूप महत्वाची गरज आहे. AI बरोबर राहताना तर स्केप्टिसिझमचा अगदी म्हणजे परमोच्च बिंदू गाठावा लागतो. त्याच्यामुळे ते एक आपल्या समोरचं एक ध्येय आहे शिक्षणामध्ये. नंतर व्यक्तिनिष्ठ अनुभव आणि अनुभवातून ज्ञाननिर्मिती. अनुभव म्हणजे ज्ञाननिर्मिती नाही,
अनुभवानंतरच्या ॲब्स्ट्रॅक्शनमध्ये ज्ञाननिर्मिती दडलेली आहे आणि त्याचं एक शास्त्र आहे, त्याची आपण वेगळी कधीतरी चर्चा करू. आणि मग पूर्वीच्या पिढ्यांचं ज्ञान वापरून पुढची नवी ज्ञान म्हणजे संस्कृती निर्माण करणं, पूर्वीच्यांच्या खांद्यावर पूर्वसुरींच्या खांद्यावर उभं राहणं आणि नवं जग बघणं. त्याचबरोबर आणि तसं ऐतिहासिकदृष्ट्या शिकवत गेलं तर मुलं शिकतात की फॅरेडेनी इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा शोध कसा लावला, हे हम्फ्रे डेव्हिनच्या लॅबमध्ये सिच्युएशन काय होती आणि मग फॅरेडेनी कसा लावला हे कळल्यानंतर मग मुलं पुढे जाऊ शकतात. नाही तर त्यांना असं वाटतं फॅरेडे आकाशातून पडलाय आणि लॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिझम असे समोर आहेत आणि आता मग ते फक्त पाठ करायचे आहेत आणि मला फॉलो करायचं बस. याच्यात मजा नाही. ऐतिहासिक पद्धतीने शिकवलं तर मी फर्ग्युसनमध्ये फिजिक्स ऐतिहासिक पद्धतीने शिकवायचो. 5 क्रांत्या फिजिक्समधल्या शिकवायचो आणि त्या क्रांत्यांचा रोमहर्षक इतिहास शिकवायचो. अहो जानेवारीत पण 12वीची मुलं माझ्या वर्गात असायची. ओके, इतर वर्ग सगळे म्हणजे दिवाळीच्या नंतर रिकामे व्हायचे. पण मी पोस्ट ग्रॅज्युएट टीचर होतो, पण मी खूप प्रयत्न करून करून 3 वर्ष आमच्या प्रिन्सिपलांशी झगडून एक 11वीची डिव्हिजन एक 12वीची डिव्हिजन पगार बिगार काही नको मला शिकवायला द्या म्हणून मागे लागून मिळवलेली होती. कारण त्या क्रांत्या इतक्या रोमहर्षक आहेत आणि त्याच्यामुळे एका मुलीने उठून त्या दिवशी ऑब्जेक्शन घेतलं मला की सर व्हाय आर यू नॉट थिंकिंग धिस वे. ओके, एकदम स्ट्रॉंग चिडलेलीच होती. म्हटलं यस, आयझॅक न्यूटन थॉट एक्झॅक्टली दॅट. ऐतिहासिक पार्श्वभूमी निर्माण केली की मुलांना पण ते सुचू शकतं. मुलं तिला मिस न्यूटनच म्हणायला लागली. एका मुलीने मला विचारलं कुठला इलेक्ट्रॉन नक्की खालच्या ग्राउंड स्टेटला येतो मला सांगा, एवढे इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे युरेनियम ॲटम मध्ये कुठला येतो खाली. तर म्हणजे 12वीच्या वर्गामध्ये म्हणजे ट्रान्झिशन प्रोबॅबिलिटी थिअरी शिकू शकतो कारण ऐतिहासिक दृष्ट्या त्यांना विकसित केलं होतं. यु नो, सो थोडक्यात सांगायचं म्हणजे अशा पद्धतीने मुलांना अमर्याद विचार विभद रचायला आपण शिकवू शकतो. स्वतंत्र अभिव्यक्ती आणि स्वतंत्र विचार, गुंतागुंतीचे युक्तिवाद हे सर्वात महत्त्वाचं आहे. याच्यासाठी या स्लाईडसाठी मी तुम्हाला विनंती करीन की मला वेळेची मर्यादा आहे, पण तुम्ही मॅन सर्च फॉर मिनिंग हे पुस्तक प्रत्येक शिक्षकाने वाचलं पाहिजे. विक्टर फ्रँकेलचं मॅन सर्च फॉर मिनिंग, त्याचं मराठी भाषांतर पण आहे. त्या पुस्तकाच्या 1 कोटी प्रती खपल्या आहेत. जगातल्या अनेक भाषांमध्ये ते भाषांतरित झाले, अजूनही त्याच्या प्रती खपतच असतात. अर्थपूर्ण जीवनाचा शोध आणि त्याच्यातला शोध हा आहे की बिटवीन स्टिम्युलस अँड रिस्पॉन्स मॅन हॅज फ्रीडम टू चूज. ओके, बाह्य संवेदना आणि तिला देण्याचे अनेक प्रतिसाद मनामध्ये निर्माण होतात, त्याला माणूस म्हणतात आणि त्या अनेक प्रतिसादातल्या कुठला प्रतिसाद निवडायचा त्या निवडीचं स्वातंत्र्य त्याला असतं आणि ते माझं स्वातंत्र्य मी जरी छळछावणीत असलो तरी हिटलर कधीही राहून घेऊ शकणार नाही असा जग बदलून टाकणारा शोध या माणसांनी लावला की जो कधीही गॅस चेंबरमध्ये मारला जाणार होता. ओके, तर ते चित्त थरारकचं पुस्तक आहे. त्याचा दुसरा जो चॅप्टर आहे लोगोथेरपी, तर तुमची कुठलीही हताश झालेली मुलं आहेत ना त्यांच्यासाठी तुम्ही वापरू शकता. डायरेक्ट थेरपीच आहे ती. लोगोथेरपी हा 2 नंबरचा चॅप्टर आहे पुस्तकात. त्याच्यामुळे निवडीच्या स्वातंत्र्याचा विकास हा आपल्या समोरचा शिक्षणाचा एक महत्त्वाचा हेतू आहे. आणि मग कल्पनाशक्ती लढवणं. पूर्वी आमच्या वेळी कल्पना विकासाचे निबंध होते, आता आपल्याला अमर्याद कल्पनाशक्ती लढवतच राहा. कितीही ॲब्सर्डिझम कर, काहीही हरकत नाही. कारण आपलं एक वैशिष्ट्य आहे बरं का, ते एआयकडे नक्की नाही आहे, पण ते काय माहिती आहे, वी आर इररॅशनल. ओके, आपल्यामध्ये एक स्टुपिडिटी आहे, एआयकडे तसलं काही नाही आहे. ओके, त्याच्यामुळे इररॅशनली कवींच्या सगळ्या कविता आहेत ना सगळ्या इररॅशनल असतात बघा. म्हणजे माझा एक मित्र काल मला प्रवासात सांगत होता की गुलजारांनी एक कविता लिहिली आहे की प्लुटोला सकाळी सकाळी उठतो प्लुटो आणि त्याला लक्षात येतं की आता आपल्या नावाचा ग्रहच नाहीये, मग त्याच्या मनात काय भावना निर्माण होतात, त्याच्यावर गुलजारांनी कविता केली. म्हणजे तुम्ही विचार करा की किती कल्पनाशक्ती लढवू शकतो कवी. आणि यशवंतांनी असं म्हटलंय की कवी पहिलं कडवं हे कवीला सुचतं आणि पुढची कडवी कविता कवी घडवतो. ओके, त्याच्यामुळे मगाशी जो कविता करण्याचा मुद्दा झाला त्याला थोडक्यात मी स्पर्श करतो की पहिलं कडवं तुम्हाला स्फुरलं पाहिजे, पुढची कविता तुम्ही ChatGPT कडून घडवून घेऊ शकता, ती रसरशीत होईल. ओके, कारण पहिली कृती ही मानवी बुद्धिमत्तेतून मानवी सर्जनशीलतेतून निर्माण झालेली असते, हे लक्षात घ्या. ChatGPTची मदत नक्की कुठे घ्यायची ते आपल्याला माहिती पाहिजे. अख्खी कविता करून घेण्यात काहीच मजा नाही.
ओके, मग आपण काय मिळवलं? म्हणजे नाही का, आपण बघे झालो मग फक्त. हं? आपण श्रोते किंवा प्रेक्षक नाही झालो, आपण बघे झालो मग. नव्या संकल्पनाची निर्मिती, आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग. आणि याचे अनेक प्रश्न तुम्ही आता मनात येत असतील तुमच्या, की ही प्रत्येक गोष्ट आपण कशी शिकवायची. धडे तेच आहेत, कविता त्याच आहेत, सगळं तेच आहे, फक्त त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला बदलायचं आहे, त्याचं मूल्यमापन बदलायचं आहे, त्याच्याबद्दल वर्गात होणाऱ्या चर्चा बदलायच्या आहेत, उपक्रमांची रेलचेल जी आपल्याला करायची ती या दिशेने करायची आहे, असं आता आपल्याला करायचं आहे. ओके, मी काही ते सिलेबस बदला CBSEचा असं सांगायला इथे आलो नाही. तुम्ही मला म्हणजे फारच मानवी बुद्धिमत्ता तुम्ही तुमची फारच दुरुपयोग करताय असं तुम्ही म्हणाल. त्याच्याच बरोबर निरनिराळ्या संबोध आणि संकल्पनांची निर्मिती आपण करतो. जसं गुरुत्वाकर्षणाची संकल्पना आहे बघा, काही त्याला तसा आधारच नाही, ॲबस्ट्रॅक्ट आहे पूर्ण. ओके, ती चंद्र पृथ्वीला ओढतोय आणि पृथ्वी पण चंद्राला ओढते, म्हणजे असं काहीच अनुभव नाही आपल्याला, नाही का. आणि मग तुम्ही समुद्राची भरती ओढती एक्सप्लेन करू शकता वगैरे वगैरे, किती मजा आहे. अज्ञाताचा शोध, पूर्णपणे अज्ञात जंगलामध्ये मुलांना ट्रिपला नेणं आणि शिक्षकांनी गायब होणं, याचा अनुभव माझे सर मला दरवर्षी द्यायचे शाळेत असले. कमलाकर यार्दी म्हणून सर होते, त्यांच्यावर मी जडणघडण खूप लिहिलं आहे. त्यांनी अक्षरशः आम्हाला, आणि पाणी काढून घ्यायचे, डबे काढून घ्यायचे आणि जंगलात आम्हाला सोडून द्यायचे. आणि ते म्हणायचे की मी गुंजा, फळ, पानं, नंतर फांद्या बिन्या याच्या कुणा ठेवलेल्या आहेत ते शोधत फिरायचं. आणि आम्ही संध्याकाळ झाली तरी फिरत असायचो. शेवटी सर कधीतरी सापडायचे, तेव्हा त्यांच्याकडे डबे असायचे. ओके, पण त्याच्याने ना एक जी क्षमता विकसित होते की कम वाट मे, आपण मार्ग काढूच, ती अनुभवानेच विकसित होते. नंतर हायपोथेसिस, कंजेक्चर्स अँड हायपोथेसिस ही मांडता येणं. नंतर प्रयोग रचता येणं, म्हणजे चार्ल्स दी सेकंड जो होता त्याला प्रयोग करायची फार हौस आहे. युद्धावरून परतला होता, तब्येत बिघडली होती, राज्यकारभारात लक्ष नव्हतं, लॅबमध्येच बसायचं. रॉबर्ट बॉईल, रॉबर्ट हुक, नंतर विल्यम हार्ले, सगळे त्याचे मित्र होते, सगळे शास्त्रज्ञ त्यावेळचे. त्यांनी एक दिवशी एक मजा केली. बाउलमध्ये म्हणाले मी रात्री प्रयोग केला, बाउलमध्ये पाणी घेतलं, त्याच्यात एक मासा जिवंत सोडला, वजन केलं, मासा बाहेर काढला, फडफडून मेला, परत सोडला, वजन केलं. दुसऱ्या वेळचं वजन जास्त पडलं. ते का जास्त पडलं? दुसऱ्या दिवशी दरबारात चर्चा, प्रत्येकाने एक एक हायपोथिसिस आणि कंजेक्चर मांडलं. सगळ्यांची झाल्यानंतर आता चार्ल्स दी सेकंड कोणाचा हायपोथिसिस स्वीकारणार याच्यावर सगळे असे उत्कंठेने बघायला लागले. तो म्हणाला की खरं सांगू, आता दोन्ही वेळचं वजन सारखंच भरलं होतं. ओके, आणि मग त्यांनी मग त्याच्यातून एक धडा, सायंटिफिक मेथड पुढे गेली एका स्टेपनी. ती अशी की एखादी गोष्ट का घडते याचा विचार करण्यापूर्वी ती घडते की नाही हे नक्की करा. ओके, आणि मग त्यांनी सांगितलं की टेक नोबडीज वर्ड फॉर इट, राजाचा सुद्धा शब्द मानू नका. आणि आजही तुम्ही रॉयल सोसायटीच्या वेबसाईटवर जा, हे बोधवाक्य त्या सोसायटीचं आजही आहे, टेक नोबडीज वर्ड फॉर इट. ओके, हे मुलांना समजणं आणि त्यांना प्रयोग रचता येणं. नंतर सहसंबंधांविषयी आपण बोललो, प्रमेय मांडता येणं, स्फोटीयता असं सिद्ध करता येणं, क्रमविरुद्ध पद्धतीत सिद्धती सिद्ध करता येणं वगैरे वगैरे. नंतर अगदी भिन्न संकल्पनांचं संश्लेषण करता येणं. आता ह्या ज्या गोष्टी आहेत, पुढच्या 2 स्लाइड्स ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. ह्या म्हणजे पतंजल योगदर्शनामध्ये पण तुम्ही वाचू शकता याच्याबद्दल, कोलटकरांच्या प्रतिमध्ये, की या ना बुद्धिमत्तेच्या पलीकडच्या क्षमता आपल्याला आहेत. ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये कधीच येणार नाही, कारण या बुद्धिमत्ता नाही आहेत. ओके, तर कुतूहल, सर्जनशीलता वगैरे तिथे दाखवल्यात, प्रज्ञा. तर या क्षमता संगणकाकडे तर नाहीच आहेत, पण या मानवी बुद्धिमत्तेचाही पार्ट नाही आहे. ओके, त्याच्यामुळे त्या संगणकामध्ये येण्याची थिओरॉटिकली शक्यता नाही आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे माणूस म्हणून विकसित करायचं असेल तर ह्या क्षमता जास्त महत्त्वाच्या आहेत. कॅरेक्टरिस्टिक, निखळ, अंगभूत अशा क्षमता आहेत. ह्या बघा, या पुढच्या कॉमन सेन्स, शहाणपण, तर मूल्यनिष्ठा,
तर ह्यांचा विकास आपण कसा करू याच्याकडे आपल्याला जायला पाहिजे. आणि माणसांना अवतीभोवतीचं जग हे इंटिग्रेटेड पद्धतीने, एकात्मिक पद्धतीने आकळत असतं. तसं एआयला होत नाही. त्याचे डिफरन्शियल आहेत. मॅडम म्हणाले होते की थोडंसं इंग्लिशमध्ये बोला. तुम्ही मला म्हटला होता इंग्लिश की मराठी लेक्चर कसं देऊ तुम्हाला विचारलं तेव्हा. त्याच्यामुळे काही स्लाइड्स इंग्लिशमध्ये आहेत. तर 6 थिंकिंग हॅट्स हे जे आहे, हा कारण काही जणांना त्याचं हे होती म्हणून, हा जो एडवर्ड डी बोनोची विचार पद्धती आहे ती सुद्धा केवळ मानवी आहे बघा. आणि मग एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला आहेत, या विशेष आहेत आपल्या. याचा विकास आपण करतो का? तर इमोशन ह्या ज्या असतात ह्या काही स्पष्ट असतात, काही अस्पष्ट असतात, व्यक्त होतात, काही अव्यक्त राहतात. पण फिलिंग सगळी व्यक्त होतात. म्हणून ते 2 वेगळे शब्द वापरतात. आणि संदर्भ सधनता शिक्षणाची ही खूप मोठी गोष्ट आहे. कॉन्टेक्स्च्युअलिटी म्हणजे संदर्भ विहीन करून शिकवणं ही एक पद्धत आहे आपल्याकडे. आणि त्याच्यामुळे मुलं शिक्षणापासून दूर जातात. आणि ह्या गोष्टी ज्याच्याबद्दल आपण मगाशी बोललोय, तर बुद्धिमत्तेच्या फक्त 2च निकष आहेत मानवी बुद्धिमत्तेचे. एक म्हणजे लर्नेबिलिटी आणि दुसरं म्हणजे अडॅप्टेबिलिटी. एआय कडे लर्नेबिलिटी भरपूर आपल्याला वाढवता येईल, पण अवतीभोवतीच्या जगाशी अडॅप्ट कसं व्हायचं ही खास माणसांची क्षमता आहे. ओके, अडॅप्टेशन. तर तिथे आपल्याला न्यावं लागेल. आणि क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन्स. आता याच्यातला एक छोटा एक्सरसाइज आपण करूया की हे जे लिहिलंय ते चुकीचं आहे का बरोबर आहे? रोमन आकडे येते. हा, चुकीचं आहे का बरोबर आहे? नका एवढं घाबरताय का? निर्भयता हा मानवी बुद्धिमत्तेचा फार मोठा गुण आहे. भगवद्गीतेमध्ये दैवी संपत्तीचं प्रकरण लिहिलंय. दैव संपद विभाग योग. त्याच्यामध्ये पहिली जी दैवी संपत्ती दिली आहे ती म्हणजे निर्भयता, आणि शेवटची दिली आहे ती नम्रता. मधल्या 24 आपोआप येतात. एवढे 2 धारण केले. बरं, चूक आहे का बरोबर आहे? चूक आहे. आता एकच काडी बदलायची आणि करेक्ट करायचं. कुठली काडी बदलणार? परफेक्ट झालं. करेक्ट. लॉजिकल विचार केला, उत्तर आलं. बरोबर आहे. आता आपण क्रिएटिव्हिटी पाळतात जाऊया. हे बरोबर आहे का चूक आहे? चूक आहे. आता एकच काडी हलवायची आणि बरोबर करायचं. नॉट इक्वल टू नॉट इक्वल टू करायचं. पण ती कुठली काडी हलवायची? प्लसची. ओके, हे उत्तर बघा पटतंय का? एकच काडी हलवली, प्लसची फक्त उभ्याची आडवी केली. आलं लक्षात? दिस इज क्रिएटिव्हिटी. आता असे प्रश्न जास्त येणं हळूहळू आपल्या शिक्षणामध्ये, याची आपल्याला गरज आहे. आता हे टप्प्याटप्प्याने येईल, एकदम येणार नाही. मला त्याची म्हणजे हे आहे, जाणीव आहे त्याची. तर त्याच्यामुळे आणि न मानवी बुद्धिमत्तेचे अनेक उपयोग आहेत जे तुम्हाला सगळे माहिती आहेत साधारण. आता तुमच्याकडे बरंचसं काम झालं आहे भाषांतरासारखे, किंवा हे जे दाखवलं आहे ना त्याच्यामध्ये टेक्स्ट, नंतर ॲनिमेशन्स, ऑडिओ, व्हिडिओ, ग्राफिक्स. तर या सगळ्या गोष्टी एकमेकांमध्ये कशी नेली जातात हे सिलेबस आहे आमच्या MSCITचं सध्या. ओके, एवढी टूल्स MSCIT मध्ये शिकवली जातात की ॲनिमेशनमधून ग्राफिक्स कसं करायचं, ग्राफिक्समधून ॲनिमेशन कसं करायचं, त्याच्यातून टेक्स्ट कसं करायचं, कोड कसा करायचा, सगळं अशी सगळी AI टूल्स आता शिकवता येतात मुलांना. तर ही फुल्ली कनेक्टेड टोपॉलॉजी शक्य झाली कारण एवढी टूल्सच आली बाजारात. त्याच्यामुळे नाही तर काही या टोपॉलॉजीमध्ये मिसिंग लिंक राहिले असते. तर त्याच्याप्रमाणे तुम्हाला अशा बऱ्याच गोष्टी याच्यात करता येतील. माझी वेळ आता संपलेली आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला पुढच्या स्लाईड तुमच्याकडे सोडून जातो. अशा प्रकारच्या कृती तुम्हाला करता येतात. तुम्हाला कदाचित स्वतःचाच फोटो याच्यात दिसू लागला असेल. तर फोटोशॉप वापरून मला जर हे करायचं तर काही तास लागले असते. आता मी रेव्हेन्यू वापरून काही सेकंदात करतो. किंवा दिलेल्या टेक्स्टवरून व्हिडिओ करणं, अशा गोष्टी. तुम्ही स्क्रीनकडे बघा म्हणजे कशा ऍक्शन घेतोय मी ते कळेल.
थोडं शांत राहा आणि स्क्रीनवर काय दिसतंय ते वाचा. हं, हळूहळू सुरू होईल. राही मनवा दुख की चिंता क्यों सताती है, दुख तो अपना साथी है. चिंता क्यों सताती है, दुख तो अपना साथी है. सुख है एक छाँव ढलती आती है जाती है, दुख तो अपना साथी है. दूर है मंजिल दूर सही, प्यार हमारा क्या कम है, पग में कांटे लाख सही, पर ये सहारा क्या कम है. हम राह तेरे कोई अपना तो है, हम राह तेरे कोई अपना तो है. ओ सुख है एक छाँव ढलती आती है जाती है, दुख तो अपना साथी है. राही मनवा दुख की चिंता क्यों सताती. व्हॉइस म्हणून आहे ॲप, ते तुम्ही वापरा. त्याच्यामध्ये मला दाखवायचं हे होतं की मोहम्मद रफीचं हे जे अजरामर गाणं आहे हे ॲनालॉग रेकॉर्डिंग झालेलं होतं. ओके, हे डिजिटल रेकॉर्डिंगच्या काळातलं गाणं नाही. आणि तरीही AI त्याचा प्रत्येक भाग वेगळा विश्लेषण करून तुमच्यासमोर मांडला. दॅट इज न मानवी बुद्धिमत्ता. ओके. म्हणजे शंकर जयकिसन यांचा जो स्टुडिओ होता ना, त्याच्यात ते आज मैं ऊपर आसमान नीचे ते जे गाणं आहे ना, तर त्याच्यासाठी 150 वाद्यवृंद एकत्र बसवलं. त्यासाठी त्यांच्या स्टुडिओमधली वॉल तोडून टाकली. मध्यंतरी इंडियन आयडॉल्समध्ये ही स्टोरी सांगितली गेली की वॉल तोडून, म्हणजे एवढी वाद्य एका वेळी रेकॉर्डिंग, आता ती सगळी वेगळी काढता येतात आपल्याला आणि वेगळी प्ले करून ऐकता येतात. ओके, सो म्हणजे दिस इज द केपेबिलिटी. आता मी थोडंसं संपवण्याकडे जातो. ही अशी हॉलिवूडमधली ॲनिमेशन्स ही तुमची मुलं आता करू शकतात. त्यासाठी भव्य, तुम्ही जर रामोजी फिल्म सिटीला गेलात तर बाहुबलीचे प्रचंड मोठे सेट केलेले तुम्हाला दिसतात. नो लॉंगर सो. ओके, नो नीड नाव. तर तुमची मुलं शाळेत हे करू शकतील. आता 9वी ते 12वी मात्र, 1ली ते 8वी नाही. तुमचाही फोटो याच्यात टाकून तुम्ही बघू शकाल. म्हणजे उलटाही बघता येतं ना, आपण यंग असताना कसे छान दिसत होतो ते पण शोधता येतं. आणि मग अशी बरीच ॲप्लिकेशन्स आहेत. तर आता आपला संदेश जो आहे तो वी हॅव टू गो फ्रॉम BC to AD. ओके, बिफोर क्राइस्ट आणि एनो डोमिनी असा याचा अर्थ नाही. याचा अर्थ हा आहे. ओके, तर कुठलीही आपण गोष्ट करू त्यावेळी आपण BC मध्ये जगतोय का AD मध्ये जगतोय असं आता विचारायचं. BC मध्ये जगत असो तर कालबाह्य झालोय असं समजायचं. आणि हे जे मेगा ट्रेंड्स आहेत सगळे याच्याप्रमाणे आता जगायला सुरुवात करायचं. या शाळेमध्ये मुलांना निबंध दिला जातो की माय फेवरेट बर्ड, याच्यावर एक निबंध लिहा. आणि मुलांना स्वातंत्र्य दिलं जातं सर्जनशीलतेचं. तर ती जी मुलं निबंध लिहितात त्याच्यापैकी एक निबंध मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. माय फेवरेट बर्ड. मग तो मुलगा म्हणतो की माय फेवरेट बर्ड इज अन आउल. पहिलंच ChatGPTला देऊन बघा असं लिहितो का की माझा आवडता पक्षी घुबड आहे. बट सर, इट इज नॉट सीन ड्युरिंग द डे, इट इज सीन ओनली ड्युरिंग द नाईट. सो कॅन आय राईट समथिंग ऑन काऊ? The cow has 6 sides, front, back, left and right. In front, it has got 2 horns so that mouth can be located in between. And at the back, it has got a long tail so as to flick the flies which would otherwise fall into the milk. Okay, and so on. रचनावादी शिक्षण पद्धतीमध्ये काय होतं त्याच्यामुळे आपल्याला हे समजून घेऊ की जनरेटिव्ह इज नॉट क्रिएटिव्ह, जनरेटिव्ह इज नॉट इमॅजिनेटिव्ह अँड जनरेटिव्ह इज नॉट इमोटिव्ह. ते उजवीकडचा प्रांत सगळा आपला आहे. जनरेटिव्ह म्हणजे निर्मितीक्षम आणि क्रिएटिव्ह म्हणजे नवनिर्मितीक्षम.
तुम्ही दिलेल्याच कॉर्पसमधून काहीतरी करून दाखवणं इज जनरेटिव्ह. त्याच्यामध्ये नसलेल्या विलक्षण नव्या गोष्टी समोर आणणं इज क्रिएटिव्ह. आणि ती आपली क्षमता आहे. त्याचा विकास करण्यामध्ये भविष्य आहे आणि तोच शिक्षणाचा अजेंडा आहे. आणि एआयचे जे निरनिराळे आविष्कार आहेत त्याच्याविषयी मुलांना आता जपणं आणि मुलांना प्रबोधन करणं की एआय कसा असला पाहिजे, तो सेफ असला पाहिजे, सिक्युअर असला पाहिजे, यासाठी खूप मोठं आंदोलन करण्याची गरज आहे. कारण नाही तर मग मुलांना भ्रमित केलं जाईल. आणि त्याच्यासाठी एआय याच्या पुढे सत्यग्राही आणि सत्याग्रही कसं असेल याच्या संबंधी शिक्षकांनी समाजामध्ये प्रबोधन करणं हे अतिशय आवश्यक आहे. नाही तर मग दिशाभूल करणारा एआय, असत्यग्राही एआय असा तयार होऊ शकतो. डीप फेक करून तुम्हाला फसवू शकतो. त्याच्यापासून समाजाला वाचवणं हे शिक्षकांचं कर्तव्य आहे. आणि त्याच्यामुळे सत्याग्रही व्हायचं आणि सत्यग्राही व्हायचं म्हणजे काय, तर या सगळ्या गोष्टींपासून वाचवायचं. आणि मग याच्यासाठी काय काय करावं लागेल, तर संशोधन करावं लागेल, संघटन करावं लागेल, प्रबोधन करावं लागेल, आंतरराष्ट्रीय नियमनाचे संरचना उभे करायला लागेल, जसे ॲटॉमिक एनर्जीमध्ये आहेत. न्यूक्लिअर एकदम वेपन वापरता येत नाही कोणाला, तर तशा सगळ्या गोष्टी. आणि गरज पडली तर शिक्षकांना रस्त्यावर येऊन संघर्ष करावा लागेल. कारण नाही तर मग तुम्ही कुठली वस्तू विकत घ्यायची ते पण तुम्हाला तुमचं म्हणजे नुसतं बँक अकाउंट हॅक होणार नाही आहे, ईमेल अकाउंट हॅक होणार नाही आहे, लॅपटॉप हॅक होणार नाही, स्मार्टफोन नुसतं हॅक होणार नाही. यू विल बी हॅक्ड. ओके, मग तुम्ही कुठलं विकत घ्यायचं, कोणाशी लग्न करायचं, कोणाला मत द्यायचं, हे सगळं तो ठरवेल. आणि तुम्हाला असं वाटेल की तुम्ही तुमच्या फ्री विलचा उपयोग करून हे सगळे निर्णय घेत आहात. ओके, तर तो आपल्याला टाळला पाहिजे. त्याच्यामुळे माणसाला अधिक चांगला माणूस होऊ देणं हे शिक्षणाचं उद्दिष्ट आहे. आणि अधिक चांगला माणूस म्हणजे काय हे मी आता मागच्या साधारण 100 स्लाईड कव्हर केल्या तुमच्यासमोर. एकंदर स्लाईड माझ्या 197 आहेत. तर माणसाचा अधिक चांगला माणूस होणं म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलंय. कुठल्या कुठल्या तद्दन मानवी क्षमता आणि असे तंत्रज्ञान निर्माण करणं की जे यंत्राला अधिक चांगलं यंत्र करतील, अधिक अहिंसक असा त्याचा उपयोग होईल. आणि त्याच्यामुळे त्याच्याबरोबर सुयोग्य भागीदारी करता येणं हे याच्या पुढचं भविष्य आहे. की माझ्यामध्ये जे आहे ते एआयकडे नाही आणि एआयकडे जे आहे ते माझ्याकडे नाही. तो मी मानवी आहे आणि तो न मानवी आहे. मग आमची दोघांची टिकाऊ भागीदारी कशी होईल. त्याच्यामुळे मग ह्या बुद्धिमत्तेला ती बुद्धिमत्ता विकसित करणार, त्या बुद्धिमत्तेला ही बुद्धिमत्ता विकसित, असं 2 बुद्धिमत्तांचं दुहेरी गोफ हा याच्या पुढचा मानवी संस्कृतीचा एक पुढचा पट असणार आहे. आणि त्याच्यामुळे या एकमेकींना कधीही रिप्लेस करणार नाही, एकमेकींचं स्थान पटकावणार नाही, ही आपल्याला एक गॅरंटी असली पाहिजे. आणि मग तो आपला काही शत्रू, विनाशक, विरोधक वगैरे नाही आहे. तर हे यिन यांग सिम्बॉल आहे ना दूरदर्शनचा, तसं आहे ते आपलं रिलेशन त्याच्याशी. तो आपल्याला पुस्ती नाही आहे आपल्या बुद्धीमध्ये, तो आपल्याला पूरक आहे. आणि म्हणून मग त्याच्याशी आपण टिकाऊ अशी भागीदारी करू शकतो. आणि इतक्या निरनिराळ्या फॉर्ममध्ये मी आज एआय वापरतो, इतक्या निरनिराळ्या पद्धतीने त्याच्यावर मी वापरतो. आणि जसा वापरत चाललोय तसं अजून अजून सापडत जातात माझे त्याच्या रिलेशनशिप्स. आणि शेवटी एक गोष्ट सांगून संपवतो. मी पॅरिसला गेलो होतो आयफेल टॉवर बघायला. मग मला जरा खटकलं ते की अख्ख्या पॅरिस नगरीत असं मध्येच लोखंडाचा सांगाडा काय, म्हणून मी चौकशी केली. त्यामुळे हो बरोबर आहे, असंच आंदोलन झालं होतं, तो सांगाडा बांधू नये असं गुस्ताव आयफेलला पॅरिसच्या नागरिकांनी आंदोलन केलं होतं. पण ते ट्रेड फेअर होती, ते उद्घाटन करायचं होतं आणि लोकांना दाखवायचं होतं की पॅरिस शहर आणि फ्रान्स हे फक्त कलेच्या पुढे नाही तर इंजिनिअरिंग प्रॉवेस पण आहे. म्हणून त्याचा प्रयत्न चालू. शेवटी त्यांनी ते गी दी मोपासा त्याच्या विरुद्ध आंदोलन करायचं, कादंबरीकार. आणि तो रोज इतकी टीका करायचा की आयफेलला त्याचं काही उत्तरच देता यायचं नाही. आयफेलने शेवटी काहीतरी करून ते टॉवर उभं केलं, झालं, ट्रेड फेअर संपली. हा गी दी मोपासा काय करायचा की रोज त्या टॉवरवर चढून जायचा. त्यावेळी लिफ्ट नव्हत्या आजच्यासारखं. वरती कॉफी बारमध्ये बसायचं आणि आयफेल टॉवरवर टीका करणारे लेख लिहायचं आणि ते खाली येऊन ते स्तंभ प्रकाशित करायचं. त्याचं नाव होतं आयफेल टॉवर वरून. एकदा त्या कार्यक्रमात त्याला लोकांनी काढलं की गी तू आयफेल टॉवर चढून जातोस आणि वरती बसून आयफेल टॉवरच्याच विरुद्ध निबंध लिहितो, लेख लिहितो, हे तुला विसंगत वाटत नाही का? मुळीच नाही. कसं काय? पण अगदी साधं आहे.
आता माझी अख्खी रम्य पॅरिस नगरी फक्त बघता येते आणि जिथून आयफेल टॉवर मुळीच दिसत नाही आणि फक्त रम्य पॅरिस नगरी मला दिसते, असं एकच ठिकाण शिल्लक. सारांश असा की याच्या पुढे आपल्या मानवी बुद्धिमत्तेचं जे आकलन आपल्याला होणार आहे ते न मानवी बुद्धिमत्तेच्या आयफेल टॉवर वरूनच होणार आहे. ओके, म्हणून तिचा विकास करणं आणि तिच्या साह्याने आपला विकास करणं, आपल्या साह्याने तिचा विकास करणं, असा दुहेरी गोफ आपल्याला विणत राहायचा आहे. आणि त्याच्यामुळे ती भागीदारी हेच आता आपलं भविष्य आहे. आणि त्याच्यामुळे मुलांना त्याच्यासाठी तयार करणं, या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांनी मला मदत केली, त्यांच्याविषयी मी कृतज्ञ. कारण एवढी चांगली चित्र मला एकट्याला काढता आली नसती. ते जरी विचार माझे असले तरी चित्र सगळी त्यांची आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि तुम्ही सर्व शिक्षक आहात, तुम्हाला लोकांना दिवसभर काही सांगायची सवय आहे, असं असून सुद्धा तुमची चिकाटी, तुमचं औदार्य, त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद. परत येईन कधीतरी, कारण मला 10 वाजता एक मीटिंग आहे. मला माहिती नव्हतं प्रश्न उत्तर येत असं, नाही तर मी गाळलं असं बरंच. एखादा प्रश्न चालेल, एखादा प्रश्न विचारू शकता. परत मी जरा लॅपटॉप गुंडाळेल सोबत. येस, स्लीप करायचं चालेल ना? कारण मला 10 वाजता एक मीटिंग आहे. मी माझ्या ड्रायव्हरला सांगून ठेवलं 9:40 खाली अगदी नक्की तयार राहतो. आणि मीच जरा सीमा ओलांडली वेळेची. जरूर जरूर अगदी. आणि मी तुम्हाला हे प्रेझेंटेशन तर दिलंच आहे ना, तुम्ही घेतलंय ना कॉपी? हां, प्रेझेंटेशन दिले. अजून एक मी आत्ता जे बोललो ना त्याचा एक मी लेख पण लिहिला आहे, तो लेख पण तुम्हाला पाठवतो. तुम्ही जे मी स्किप केलं ना फटाफट ते तुम्हाला त्याच्यात मिळेल. अर्थात तुमची 5000 शब्द वाचण्याची जर चिकाटी असेल तर चालेल. थँक्यू. हो येस प्लीज. पुष्कळ गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण 2च मिनिटात समारोप करतो. प्रबोधिनीची आधुनिकता जपण्याची परंपरा फार जुनी आहे. आणि मला आठवतंय की पहिला संगणक सीडॅक मध्ये आला, पण दुसरा संगणक प्रबोधिनीमध्ये आला. आणि मला आठवतंय की 83-84 साली मी क्यूबेसिक शिकलोय. आणि त्यावेळेला तो असा ZX स्पेक्ट्रम नावाचा एक संगणक आलेला होता. आणि जर का प्रोग्राम स्टोअर करायचा असेल तर पंच कार्ड्स वापरली जात होती किंवा ऑडिओ कॅसेट्स वापरली जात होती. ही सगळी संगणकाची व्हर्जन्स ही प्रबोधिनीमध्ये मला बघायला मिळाली. आणि तीच परंपरा जपत आपल्याकडे काय LCD प्रोजेक्टर्स येऊन साधारणतः 25 वर्ष झाली असतील. ग्राफिक्सचं कार्ड वापरून एक वेगळाच प्रकारचा प्रोजेक्टर होता, त्याचा आम्ही संगणकावरनं प्रोजेक्ट करून आपल्या दृकश्राव्य कक्षामध्ये डिस्कवरीच्या वगैरे फिल्म्स दाखवत होतो. अस्कॉड वेगवेगळ्या प्रकारची अवॉर्ड्स मिळालेले. आणि त्याच्यानंतर का बघितलं तर सर्व वर्ग स्मार्ट TV असलेली पहिली प्रशाला कदाचित असेल. आणि त्याच्या पलीकडे पुढे जाऊन जर का विचार केला तर पहिले 3D प्रिंटर्स आलेली शाळा ही प्रबोधिनी असेल. इंजिनिअरिंगची लॅब किंवा लेझर कटर असलेला डिजिटल लेझर कटर असलेली पहिली शाळा ही प्रबोधिनी असेल. आणि एवढंच नाही तर हे जे काही क्युम्युलेटिव्ह काय इव्हॅल्युएशन आहे या सगळ्याचा डेटा कलेक्शनला सुरुवात आम्ही 2011 पासून केली. आणि आता मशीन लर्निंग वापरून प्रबोधिनीतली शिक्षणातली प्रक्रिया ही सुधारण्यासाठी कसं या सगळ्या डेटाचा म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह डेटा तयार झालाय. आता मी त्याला बिग डेटा वगैरे नाही होऊ शकत, एवढूसच डेटा आहे तो,
पण त्या डेटाचा वापर करून मशीन लर्निंग करून प्रबोधिनीच्या शिक्षण प्रक्रियेमध्ये 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वीत कसा मुलाचा विकास होतोय आणि असं लक्षात येतं की अरे 7वी 8वी मध्ये जरा लिडरशिप क्वालिटीज कमी होतात बरं का. अशा प्रकारचा मग त्याला काय उपक्रम द्यायला लागतील, या प्रकारचं मूल्यमापन करण्यासाठीच AI किंवा मशीन लर्निंगचा उपयोग हा आपण आता प्रबोधिनीमध्ये सुरू केलेला आहे. आणि त्यामुळे काळाच्या पुढे राहून आवश्यक असलेले शिक्षणातले बदल हे करत राहणं. म्हणजे गेल्या काही वर्षात आपण कला अभिव्यक्ती याचं प्रमाण का वाढवलं, तर संगणक जे करू शकणार नाही त्याच्याकडे लक्ष. प्रकल्प पद्धतीचं महत्व इयत्ता 10वीतला आता का वाढवलं आपण, जे प्रकल्प करू शकणार नाही त्या प्रकारची बुद्धिमत्ता आपल्याला प्रशालेत विकसित करायची आहे त्यासाठीच. आणि म्हणून काळाच्या पुढे राहून शिक्षणातले बदल करत राहणं आणि प्रबोधिनीत सुद्धा बदल करणं हे प्रबोधिनीचं भविष्याभिमुख राहून काम करणं हे प्रबोधिनीचं ध्येय आहे, तत्व आहे. त्याप्रमाणे आपण काम करतो आहोत. पण तरी सुद्धा या सगळ्या परिस्थितीमध्ये आमच्या सगळ्यांचा काय अर्जुन झालेला असल्यामुळे आपले विवेक ह्याने आपल्याला जो काही दृष्टिकोन दिला त्यामुळे आमच्या समोर पुष्कळशी अशी काय क्लॅरिटी, स्वच्छपणे दिसणं असं सगळं पुष्कळ पुढे सरकलेलं आहे असं मी आजच्या व्याख्यानाच्या बाबतीत निश्चितपणाने म्हणू शकतो. प्रबोधिनीच नाही तर महाराष्ट्रात सुद्धा आणि देशभरात सुद्धा शिक्षणात नेमके कोणते बदल व्हायला पाहिजेत यासाठी आपलं हे सगळं आपला हा सगळा दृष्टिकोन हा पोचला पाहिजे असं मला वाटतं. त्यासाठी जे प्रयत्न करता येईल ते आपण सगळेजण अवश्य करूया. आज हा दृष्टिकोन आपल्या सगळ्यांना दिला याबद्दल मी प्रबोधिनीच्या वतीनं आपल्या मनपूर्वक आभार मानतो आणि माननीय अजितरावांना विनंती करतो की त्यांना एक भेटवस्तू देऊन त्यांचे आभार मानावे. नमस्ते. विश्राम.